हॅलो. गुड मॉर्निंग. नंदिनी, प्रसाद, आवाज येतोय का? येस, क्लिअर. गुड मॉर्निंग ऑल. आवाज व्यवस्थित सगळ्यांना? ओके. कसे आहेत सगळे? येस. कालच्या भागामध्ये आपण काय पाहिलं बरं? कालच्या भागामध्ये जस्ट आपण PYQ आणि इंट्रोडक्शन हा भाग आपण समजून घेतला. आजच्या भागामध्ये आपण थेट वळणार आहोत अभ्यासक्रमाकडे. अभ्यासक्रम पेपर 2 चा. बरोबर. आजचा भाग जास्त ताणतणावाचा नाहीये. बरोबर, एकदम रिलॅक्स आहे. फक्त आपल्याला अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. कसा असणार आहे, काय असणार आहे. छोटासा भाग आहे, फार मोठा नाहीये. त्यामुळे पेपर 2 मध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत हे आपण थोडस आज समजून घेणार आहोत. येस, मी पण मस्त आहे. चला, येऊ दे सगळ्यांना. सुरुवात करूयाच आपण. ओके. बघा, काल आपण परीक्षेचं स्वरूप समजून घेतलं. कशा प्रकारे आपण 250 मार्कचं डिव्हिजन केलेलं असतं किंवा वर्गवारी केलेली असते हे आपण समजून घेतलं. आज आपल्याला प्रामुख्याने वळायचं आहे आपला अभ्यासक्रम काय आहे. सोशॉलॉजी पेपर 2 म्हणजे समाजशास्त्र पेपर 2 हा जो विषय आहे ना किंवा हा जो भाग आहे याचं सर्वात सुंदर स्वरूप काय माहिती का? याचा कॉम्पॅक्ट सिलेबस, अतिशय मर्यादित सिलेबस आहे. कन्सेप्ट, उदाहरणं आपल्या रोजच्या जीवनातील आजूबाजूची घडणारीच आहे. पण सिलेबस मात्र याचा खूप कॉम्पॅक्ट आहे, खूप सॉर्टेड आउट आहे. म्हणजे जास्त अडचणीचा सिलेबस नाही आपल्याला. मग पेपर 2 जो आहे तो पेपर 2 अतिशय आनंददायी आहे. म्हणजेच असं समजा की एकदम रिलॅक्स या टॉपिक कडे आपण म्हणजे पाहू शकतो किंवा रिलॅक्स आपण या संदर्भात जाऊ शकतो की भारतीय समाजाच्या ओळखीपासून. आता एक्झॅक्टली टॉपिकचं नाव जे आहे तरी ते जरी नाही आलं तरी याच्यामध्ये नक्की कोणकोणते घटक कव्हर होणार आहेत याचा एक ओझरता आराखडा आपण पाहणार आहोत. तुम्हाला मी सिलेबसची कॉपी जी आहे ती पुन्हा प्रदान करीलच किंवा सिलेबस मधील जे टॉपिक आहे ते तुमच्यापर्यंत पुन्हा येतीलच. पण आज आपण एक ओझरता जो आराखडा आहे तो पाहणार आहोत. सगळे रेडी आहेत? त्यामुळे आजची फाईल जी आहे ती एक प्रकारे काव्यात्मक फाईल आहे. म्हणजेच काय, एक प्रकारे पोएटिक आहे आणि आपला सिलेबसच त्या अनुषंगाने आपल्याला समजून घ्यायचा. समाजशास्त्र पेपर 1 मध्ये ज्या प्रकारे सर्व सिद्धांत, पाश्चात्य समाज विचारवंत किंवा समाजशास्त्रातील थिअरीज यांचा खूप सारा एकत्रित भाग आहे, तसा पेपर 2 मध्ये नाहीये. जो पेपर 2 आहे पेपर 2 हा पेपर 2 म्हणजे तुमच्या जगण्याचा रोजचा भाग आहे. म्हणजेच पेपर 2 ला सोप्या भाषेमध्ये तुम्ही म्हणू शकता भारतीय समाज. भारतीय समाज पेपर 2 ला काय म्हणू शकता? भारतीय समाज. म्हणजे आपल्या देशाची आपल्याला किती ओळख आहे, तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या समस्यांकडे तुम्ही कसं पाहता. बरोबर. म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड जो आहे तो कसा आहे तुमचा. तुमच्या आजूबाजूला मारामारी घडते का? हो. तुमच्या आजूबाजूला चोरी घडते का? हो. तुमच्या आजूबाजूला विवाह होतात का? हो. बरं. कुटुंब व्यवस्था आहे का? आहे. नातेसंबंध आहेत का? आहे. खून होतात का? हो. बलात्कार होतात का? हो.
महिला अत्याचाराचे प्रश्न होतात का? हो. जातीय अत्याचार होतो का? हो. तुम्ही जातीय उतरंडीमध्ये राहता का? किंवा जातीच्या उतरंडीमध्ये तुम्ही समाज व्यवस्थेला पाहता का? हो. मग हे सगळे टॉपिक पेपर 2 चे आहेत. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना म्हणजेच काय तर तुमचा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आपला जो भारतीय समाज आहे त्या समाजाची काय करून घ्यायची आहे? ओळख करून घ्यायची आहे. ओळख करून घ्यायची आहे की मी ज्या समाज व्यवस्थेमध्ये राहते किंवा मी ज्या समाज व्यवस्थेमध्ये राहतो ती समाज व्यवस्था किंवा तो समाज जो आहे तो कशा प्रकारचा आहे किंवा त्या समाज व्यवस्थेमध्ये घटक जे आहेत ते घटक कशा प्रकारचे आहेत. आणि एकदा का हे तुम्हाला गोष्टी कळाल्या की विषय संपला. मग भारतीय समाज आणि परिवर्तनाचा संदर्भ जर विचारात घेतला आपण तर त्यातला पहिला टॉपिक आपल्या समोर येतो ते म्हणजे आपल्या समाजाची ओळख. ही भारतीय समाजाची ओळख करून घेत असताना बरोबर काही वेगळं करायची गरज नाही. आपल्या भोवताल सोबत घडणाऱ्या जे काही घटना आहेत ती घटना म्हणजे आपला अभ्यास आहे, अभ्यासक्रम आहे. त्यामुळे पेपर 2 मध्ये पेपर 2 मध्ये सर्वात जास्त केस स्टडीज तुम्हाला सापडतात. देअरफॉर केस स्टडीज जो आहे त्या केस स्टडीजचा सर्वात जास्त भाग तुम्हाला पेपर 2 मध्ये सापडणार. म्हणजे तुमच्या आजूबाजूला जर विचार केला आपण तर पहिला भाग येतो भारतीय समाजाची ओळख आपल्याला समजून घ्यायची आहे की भारतीय समाज म्हणजे नक्की काय आहे. आणि त्याची सुरुवात होते GS गुर्रे यांच्यापासून. आणि त्यातला पहिला टॉपिक येतो आपल्या समोर भारतीय समाजाच्या अध्ययनाचे परिप्रेक्ष्य म्हणजे कॉन्टेक्स्ट. भारतीय समाज जो आहे इंडियन सोसायटी याचा कॉन्टेक्स्ट किती आहे, कुठपर्यंत एक्सपान्शन आहे, कुठपर्यंत या टॉपिकचा आपला अभ्यास करायचा. आणि त्यातला टॉपिक आहे प्राच्यविद्याशास्त्र म्हणजेच प्राध्यापक GS गुर्रे. आता समजा जरी तुम्हाला प्राच्यविद्याशास्त्र म्हणजे काही कळालं नाही किंवा सिलेबस मधल्या टेक्निकल गोष्टी कळाल्या नाही तरी अडचणीचा भाग आहे का? गौरव गुड मॉर्निंग. नाही, अजिबात नाही. कारण आपण आज कन्सेप्ट पाहत नाही, आपण फक्त अभ्यासक्रम आपला समजून घेतोय की आपलं कोणकोणत्या टॉपिकला सामोरं जायचं आहे. GS गुर्रे हे भारतीय समाजशास्त्रातील सर्वात महत्वाच्या नावांपैकी एक आहे. कल्पना करा की एखादा संशोधक आहे उदाहरणार्थ GS गुर्रे हा स्वतःला म्हणजे भारतीय समाजाला बरोबर आरशात पाहतोय. म्हणजे भारताला जर तुम्ही आरशामध्ये पाहिलं तर तुम्हाला काय दिसेल? तर तुम्हाला दिसेल जात दिसेल, बरोबर, तुमचा धर्म दिसेल, तुमची काही संस्कृती दिसेल, यांचे धागे एकमेकांमध्ये गुंफलेले बरोबर असं काही चित्र तुम्हाला दिसेल. म्हणजे कुठे हिंदू आहेत, कुठे मुस्लिम आहेत, कुठे ख्रिश्चन आहेत, कुठे शीख आहेत, अशा वेगवेगळ्या धाग्यांनी गुंफलेलं एक सुंदर कापड जे आहे ते तुम्हाला आरशामध्ये दिसेल. हेच GS गुर्रे यांनी कसं पाहिलं हा सिलेबसचा पहिला भाग. गुर्रे यांनी या आरशामध्ये आपल्याला म्हणजे आपल्या भारतीय समाजाची एक मूळ जी काही वीण आहे ती दाखवली आपल्याला की माझा भारत कसा आहे, माझा भारत अशा प्रकारचा आहे. याच्यामध्ये अनेक गोष्टी त्यांनी पाहिल्या. परंपरागत काटेकोर जात व्यवस्था आहे, कारण जाती व्यवस्था जाती नाही बरोबर किंवा जात नाही ती जात आहे. मग ह्या जाती व्यवस्था आता लक्षात ठेवा बरं का, मी ज्यावेळेस प्रत्येक शब्द उच्चारतो याचा अर्थ त्या प्रत्येक शब्दाचा समावेश सिलेबसमध्ये आहे. मग GS गुर्रे यांना भारताचं जे चित्र आरशामध्ये दिसतंय त्याच्यामध्ये अत्यंत कठोर बरोबर अशी जाती व्यवस्था दिसते. धर्माधारित वर्तन पद्धती दिसतात. म्हणजेच काय, धर्म तुमच्या आचरणाला कंट्रोल करतो. तुम्ही कसं वागायचं, तुम्ही कसं बोलायचं, तुम्ही कसं सोशली बिहेव व्हायचं हे धर्म तुम्हाला सांगतो. खूप जुनी आहे पण एक सलग संस्कृती जी आहे ती आपल्याला दाखवते. हा अभ्यासक्रमाचा पहिला टप्पा आहे. जाती व्यवस्थेचं वैशिष्ट्य काय आहे
तर जी.एस. घुर्रे यांनी या संदर्भात अभ्यास केलेला आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा अभ्यास केलेला आहे, त्यांचा सुद्धा संदर्भ आहे. जाती व्यवस्थेचं वैशिष्ट्य ही आहे ना, की ही अशी बहुमजली इमारत आहे, अशी बहुमजली इमारत आहे की ज्या इमारतीला जिने सुद्धा नाहीयेत, दारे सुद्धा नाहीयेत आणि खिडक्या सुद्धा नाहीयेत. बाबासाहेब जसं म्हणतात तसं हिंदू धर्मव्यवस्था अशी बहुमजली इमारत आहे की त्या दारे खिडके जिने काहीच नाही. ज्याने ज्या मजल्यावर जन्माला यावं ना, त्याने त्याच मजल्यावर मरावं. म्हणजे तुमचं सोशल स्ट्रक्चर जे आहे ते सोशल स्ट्रक्चर तुमची जाती व्यवस्था डिसाईड करते. तुम्ही कुठल्या पायरीवर असणार आहात हे जाती व्यवस्था ठरवते. हे भारतीय समाजाचं एकमेकांच्या मध्ये गुंफलेलं सुंदर स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर आपल्या आरशामध्ये दिसतं. धर्माधारित वर्तन पद्धती म्हणजे काही पूजा पाठाच्या पद्धती वेगळ्या आहेत, आपल्याकडे सण समारंभ वेगळे आहेत, तरी सुद्धा या सगळ्यामध्ये एक भारतीयत्व आहे. म्हणजे जाती व्यवस्थेचा शिरकाव अगदी जर सांगायचं म्हटलं तर मुस्लिम समाजामध्ये किंवा इतर समाजामध्ये पण काही झालेला दिसतो. मुस्लिम किंवा ख्रिश्चन समाजातील काही कन्सेप्टचा स्वीकार जो आहे तो हिंदूंनी केलेला दिसतो. मग पहिला टॉपिक आपल्या समोर येतो, जी.एस. घुर्रे यांनी भारताला ज्या पद्धतीने आरशामध्ये पाहिलं त्या पद्धतीने आपल्याला हा टॉपिक जो आहे तो समजून घ्यायचा. मग त्यानंतर कोण आलं? त्यानंतर आले म्हणजे त्यांचं नाव आहे M.N. श्रीनिवास, संरचनात्मक प्रकार्यवाद. मग त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं सर? बरोबर, इंग्लिशमध्ये मिळेल का? काही काळजी करायची गरज, रिलॅक्स, आज फक्त ऐकत राहायचं. मग त्यानंतर आले श्रीनिवास, त्यांनी काय केलं? हा आरसा हलवला, हा आरसा जो आहे तो हलवला. त्यांचं म्हणणं होतं आरशामध्ये भारत जसा दिसतोय तो एक्झॅक्टली तसा नाहीये. म्हणजे हा जो आरसा आहे घुर्रे यांनी फक्त पाहिलेला आहे की मला हा भारत माझा असा दिसतोय, तोच श्रीनिवास यांनी तो आरसा हलवलेला आहे. त्यांनी सांगितलं की नाही, भारत जसा दिसतोय तसा नाहीये फक्त, तर भारतीय समाज हा जिवंत आहे, इट इज लाईव्ह, हा जिवंत आहे, तो बदलतो आहे, तो सरकतो आहे, तो त्याची पोझिशन चेंज करतो आहे. आणि भारतीय समाजामधील हा जो बदल आहे की समाज एका ट्रान्झिशन मधून दुसऱ्या ट्रान्झिशन मधून तिसऱ्या चौथ्या ट्रान्झिशन मध्ये जातोय, अगदी ग्रामीण पासून ते शहरापर्यंत हे जे ट्रान्झिशन आहे हे सगळं ट्रान्झिशन जे आहे ते संस्कृतायझेशन किंवा वेस्टर्नायझेशन असं नाव दिलं. या दोन संकल्पनांनी त्यांनी दाखवून दिलं की गावापासून शहरापर्यंत भारतीय समाज बदलत जातो, त्याचा अभ्यास पुढे करायचा. व्हॉट इज वेस्टर्नायझेशन? वेस्टर्नायझेशन, आज मी हा टी शर्ट घातलेला आहे, मी पाश्चात्यकरण केलेलं आहे, आज मी हा इथं माईक लावलेला आहे, पाश्चात्यकरण आहे. हे स्मार्ट बोर्ड कॅमेरा जो आहे ही संस्कृती मी अडॉप्ट केली, हे सुद्धा वेस्टर्नायझेशन आहे. काही संकल्पना आहे, राजेशाहीपासून ते हुकुमशाहीपासून ते लोकशाहीपर्यंत आपण आलेलो आहोत, तर हे वेस्टर्नायझेशन आहे. म्हणजेच काय, तर ही भारतीय संस्कृती परंपरा जी आहे त्याचं रूपांतर ज्यावेळेस वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये, वेस्टर्न कन्सेप्टमध्ये होतं, याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो वेस्टर्नायझेशन किंवा काय, पाश्चात्यकरण. हा दुसरा टॉपिक आहे आपल्या सिलेबसचा, रिलॅक्स राहा. पुढे यांच्यानंतर आपण पुढे आलो मार्क्सवादी समाजशास्त्राकडे. आता प्रश्न आला A.R. देसाई यांचा. A.R. देसाई यांनी काय सांगितलं की भारताला फक्त भारताच्या चष्म्यातून पाहणं योग्य नाही, भारताला फक्त भारताच्या चष्म्यातून नका पाहू, भारताला तुम्ही जागतिक म्हणजेच काय तर वर्ल्ड वाईड म्हणजे जो काही जागतिक परिप्रेक्ष्य आहे जगाच्या चष्म्यातून सुद्धा भारत पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग हे जे A.R. देसाई आहे यांनी एक दृष्टिकोन आणखी बदलला. यांनी सांगितलं की नाही, भारताला केवळ जात धर्म त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये किंवा बदलणारा समाज असंच अभ्यास करून उपयोग नाही, त्याच्यामध्ये आणखी एक अँगल आहे, आणखी एक दृष्टिकोन आहे. त्या दृष्टिकोनाची त्यांनी भर घातली आणि त्यांनी सांगितलं की वर्ग संघर्ष, ज्याला काय म्हटलेलं आहे, क्लास कॉन्फ्लिक्ट. क्लास कॉन्फ्लिक्ट आहे. पण व्हॉट इज क्लास कॉन्फ्लिक्ट किंवा वर्ग संघर्ष म्हणजे काय? तर वर्ग संघर्ष या संकल्पनेचा अर्थ असा होतो
की भारतामध्ये किंवा जगभरामध्ये नेहमीच दोन वर्ग असे राहिलेले आहेत ज्यांच्यामध्ये कायम संघर्ष आहे. त्यातला पहिला वर्ग असा आहे की ज्याच्याकडे संपत्ती किंवा उत्पादनाच्या सर्व साधनांची मालकी आहे, ज्याला भांडवलदार असं म्हटलेलं आहे. आणि दुसरा वर्ग आहे की ज्यांचं कायम शोषण होत आलेलं आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी आणि कामगार वर्ग आहे. जो मार्क्सवादी मूळचा विचार आहे तो भारताला लागू करण्याचं काम जे आहे ते AR देसाई यांनी केलं. त्यांचं म्हणणं आहे की भारतामध्ये फक्त जाती व्यवस्थेने समाज नावारूपाला नाही आलेला, फक्त ही वर्ण किंवा जाती व्यवस्थाच भारतीय समाजाचं व्यवच्छेदक डिस्टिंग्विश फीचर्स हे असं नाहीये. भारतामध्ये एक परमनंट क्लास कॉन्फ्लिक्ट आहे. समाज आपला फक्त जातींनी नाही तर श्रम किंवा भांडवलाच्या संघर्षाने पण आकार घेतो. म्हणजे भारतामधील फॉर एक्झाम्पल सांगतोय की 90% समाज असा डिवाइड झालेला आहे, 90% आणि 10%. म्हणजे 90% समाजावरती या 10% भांडवलाची मालकी असलेल्या समाजाची कायम हुकूमत असते, मग तो समाज कुठल्याही जाती धर्माचा का असेल. मग त्यांनी हे स्पष्ट केलं की जे क्लास कॉन्फ्लिक्टची थेरी म्हणजे वर्ग संघर्षाची, बरोबर, वर्ग कलहाची थेरी जी कार्ल मार्क्सने मांडली, ती कार्ल मार्क्सची थेरी भारताला लागू केली. मार्क्स काय म्हणतोय? मार्क्स म्हणतोय समाजामध्ये दोन वर्ग आहेत. पहिला वर्ग आहे ज्याच्यामध्ये ज्याच्या हातामध्ये भांडवल आहे, ज्याच्या हातामध्ये ताकद आहे. मग भांडवल कुठलं? सगळेच प्रकारचं भांडवल. आर्थिक भांडवल आहे, सांस्कृतिक भांडवल आहे, धार्मिक भांडवल सुद्धा आहे. हा जो भांडवलदार वर्ग आहे किंवा हा जो हातामध्ये आहे रे असलेला वर्ग आहे, ही सगळं काही त्याच्याकडे आहे, तो वर्ग कायमच शोषित, वंचित, पीडित वर्गावरती हुकूमत गाजवतो. म्हणजेच कामगार किंवा शेतकऱ्यांवरती हुकूमत गाजवतो. आणि हा लढा केवळ आर्थिक लढा आहे. म्हणजे जगातील सर्व प्रश्नांचं मूळ जे आहे ते मूळ अर्थशास्त्रामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये आहे. आणि हा लढा आर्थिक लढा आहे, कामगार शेतकरी विरुद्ध भांडवलदार. आणि हे भांडवलदार फक्त पैसेच स्वतःजवळ ठेवतात असं नाही, तर कल्चरल होमोजिनायझेशन आठवते का? कल्चरल कॉन्फ्लिक्ट आठवते का तुम्हाला? काय संबंध आहे त्याचा? तर ज्यांच्या हातामध्ये संस्कृती, धर्म या गोष्टी आहेत, ती लोक सुद्धा सर्वसामान्य लोकांवरती आपली हुकूमत गाजवतात. आणि मार्क्सने हे स्पष्ट केले की एक ना एक दिवस असा येईल की हा सर्वसामान्य कामगार वर्ग, सर्वसामान्य शेतकरी वर्ग या भांडवलदार वर्गाच्या विरोधात क्रांती करून उठेल आणि ती क्रांती करून सर्व सत्ता आपल्या हातामध्ये घेईल आणि साम्यवादी व्यवस्थेची स्थापना होईल. तीच कन्सेप्ट जी आहे, तीच कन्सेप्ट इथं AR देसाई यांनी भारतीयत्वाच्या बाबतीत सांगितली. ब्रिटिशांनी काय केलं? वसाहतवाद म्हणजे काय? कॉलोनायझेशन म्हणजे काय? वसाहतवाद असेल किंवा पुढे शब्द वापरला जमीनदारी काय आहे, तर हे भांडवलदार क्लास कॉन्फ्लिक्टच आहे. 1967 मध्ये ज्यावेळेस चारू मुजुमदार, कानूसान्य आले आणि नक्षलवाडी या भागामध्ये पश्चिम बंगालमध्ये ज्यावेळेस जमीनदारांच्या विरुद्ध उठाव केला, त्या उठावाचं मूळ काय होतं? त्या उठावाचं मूळ होतं ते म्हणजे जमीनदारांचा अन्यायी अत्याचार किंवा या संदर्भात सर्वसामान्य जनतेला लुटण्याचा विचार. मग जमीनदार संपून टाका, जमीनदारी संपून टाका, ही भांडवलशाही मक्तेदारी जी आहे ती संपून टाका. सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार यांना आपला हक्क मिळाला पाहिजे, त्यांना त्यांच्या जमिनी मिळाल्या पाहिजे. मी ज्या जमिनीवरती कसतो, मी ज्या जमिनीवरती दिवसभर कष्ट करतो, तर ती जमीन जोपर्यंत माझ्या मालकीची होत नाही तोपर्यंत या संदर्भात मी माझा लढा थांबवणार नाही. मग हल अब भी चलता है चीखती हुई धरती पर. म्हणजेच आपण काय म्हणतो की बाबा हातोडा अब भी चलता है उदास निहाई पर, हल अब भी चलता है चीखती हुई धरती पर, प्रश्न के कंधों पर चढ़कर हम लढेंगे साथी. कवी पाश म्हणतात. जोपर्यंत हा संघर्ष आहे तोपर्यंत लढायचा आहे. आणि हीच कन्सेप्ट जी आहे ती AR देसाई भारतीयत्वाच्या संदर्भात लादतात की वसाहतवादी धोरण हे भांडवलशाही धोरण होतं. काही मुठभर भांडवलदारांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि ती सत्ता सर्वसामान्य कामगार किंवा शोषित वर्गाला पिळण्यासाठी वापरली जाते.
आणि ही जी लढाई आहे, ही लढाई हा सगळ्या मोठ्या इतिहासाचा भाग आहे. हा आपला पुढचा टॉपिक येतो. मार्क्सवादी समाजशास्त्र भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कसं लागू. येस, कल्चरलिझम. मार्क्सवादी जे काही अर्थशास्त्र आहे ते कसं काय लागू. मग हे भारतीय समाज विचारवंत ज्यावेळेस आपण पाहणार, आणखी पुढे आहेतच, बाबासाहेब आंबेडकर आहेत, इरावती कर्वे आहेत, सगळ्यांचा संदर्भ पाहायचा. हा पहिला भाग पाहिल्यानंतर दुसऱ्या भागाकडे आपण वळतो, तो म्हणजे वसाहतवादी राजवटीचा भारतीय समाजावरील परिणाम. आता भारताची राष्ट्रवादाची जी काही सामाजिक पार्श्वभूमी आहे ती पहिली समजून घेऊ. ब्रिटिशांनी आपल्या हातातून सत्ता घेतली, भारतीयांच्या हातातून सत्ता घेतली. कशी काय घेतली सगळ्यांना माहिती आहे. मुघल साम्राज्य कोसळलं, त्यानंतर मराठ्यांचा जो दबदबा होता तो कोसळला मुघल साम्राज्यानंतर, आणि ब्रिटिशांनी सत्ता हातामध्ये घेतली. ज्याच्या काही लढाया ज्या आहेत, खरड्याची लढाई असेल, कोरेगाव भीमाची लढाई असेल वगैरे वगैरे, याच्यानंतर ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली. ज्यावेळी ब्रिटिशांची स्थापन झाली त्यावेळेस भारतीय समाजाला जे आहे ते फक्त या संदर्भात आपलं नव्याने काय करावं लागलं, पुनर्विलोकन करावं लागलं की आपण गुलामीत का गेलोय. मग भारतीय समाजाला आरसा फक्त आपलाच दिसू लागला असं नाही, तर त्यात त्याला गुलामीची सावली पण दिसायला लागली की आपण गुलाम का झालोय, गुलामीची कारण काय आहे. आणि या सावलीतून जन्माला आला राष्ट्रवाद. खरं तर ब्रिटिशांच्या आधी समीर तू ब्राह्मण आहे, हर्ष तू वैश्य आहेस, किंवा दर्शना तू शूद्र आहे, किंवा अंजनी तू क्षत्रिय आहे, बरोबर, अशा प्रकारची माझी भांडणं चालू होती. साळी माळी धनगर कोष्टी मराठा. ब्रिटिश आले आणि सांगितलं की अरे बाबांनो, तुम्ही सगळे आमच्यासाठी एकाच कॅटेगरी येता, ते म्हणजे गुलाम. आणि त्यावेळेस भारतीयांना एक राष्ट्र भारतीयत्वाची जाणीव झाली आणि राष्ट्रवाद जन्माला येतो. भिन्न भिन्न धर्म, भिन्न भिन्न जाती, भिन्न भिन्न वंश भाषा यांना एकत्र आणून भारत घडवण्याची चळवळ सुरू झाली या भागामध्ये. इथं बरं, ही घडवत असताना ब्रिटिशांची शिक्षण प्रणाली, ब्रिटिशांचं इन्फ्रास्ट्रक्चर, ब्रिटिशांच्या विकासात्मक भागाचा भारतीयत्वावरती झालेला परिणाम, या सगळ्या गोष्टींचा संदर्भ काय झाला तर भारतीय परंपरेचं आधुनिकीकरण झालं. तोपर्यंत आपल्याला राजेशाही परिचयाची होती, सरदार, बरोबर, किंवा जमीनदार किंवा सामंत यांचंच राज्य असायचं. पण आता लोकशाही, मानवता, विज्ञानवाद किंवा सार्वभौमता, गणराज्य यासारख्या नवीन कन्सेप्ट ज्या आहेत त्या ब्रिटिशांच्या इतिहासातून आपल्याकडे आल्या. मग ब्रिटिशांनी नवी शिक्षण प्रणाली आणली, छापखाने आले, रेल्वे आली, पोस्ट आली, तार खाते आले. याच्यामुळे काय झालं की आपल्या जुन्या परंपरांमध्ये ही नवीन हवा जी आहे ती आत शिरली. दोन्हीही परंपरांचं सरमिश्रण झालं. नवीन नवीन विधी संस्था आल्या, नवीन नवीन पाश्चिमात्य विचारसरणी आली. ती विचारसरणी आपल्या भारतीय समाज सुधारकांनी पहिली स्वीकारली. त्या आधारावरती भारतीय समाज जो आहे त्या समाजाची जडणघडण सुरू केली. एक आधुनिकीकरणाचं वारं जे आहे ते फिरू लागलं. पण अर्थातच जे ब्रिटिशांचं होतं त्याच्यासोबत संघर्ष अपरिहार्य होता. त्यामुळे ब्रिटिशांच्या विचारधारेशी हा सुरू झालेला संघर्ष जो आहे याने कधी संघर्षाचं रूप घेतलं, कधी प्रगतीचं रूप धारण केलं, हा भाग आपल्याला पुढे पाहायचा. पुढे आपल्याला वसाहतवादी कालखंडादरम्यान विद्रोह आणि चळवळी. मग 1857चा उठाव असेल, भारतीयांनी कधी शांततेच्या मार्गाने चळवळी केल्या, कधी तर प्रखर आवाज वाढवला किंवा प्रखर आवाज जो आहे तो आपला जहाल विचारसरणीतून बाहेर पडला. त्यानंतर कधी विद्रोहाने गुलामगिरीला आव्हान दिलं, एक नवा आत्मविश्वास पेटवला, हा भाग पाहायचा आपला. पुढे आपल्याला सामाजिक सुधारणा पाहायचा, बरोबर. अगदी राजा राममोहन रॉय यांच्यापासून सावित्रीबाई फुलेंपर्यंत समाज सुधारक उभे राहिले. एक लक्षात ठेवा, भारतामध्ये जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये समाज सुधारक उभे राहतात. भारतामध्ये समाज सुधारकांना इतिहासातून जर काढलं तर केवळ गुलामी, बरोबर, किंवा दहशत, ह्या दोन गोष्टीच दिसतात आपल्याला. समजते सगळ्यांना? विधवा विवाहासारखी पद्धत आहे, सती प्रथेसारखी पद्धत आहे, अस्पृश्यता पालनाविषयीची आहे, बरोबर, किंवा स्त्री शिक्षणाचा संदर्भ असेल, किंवा अशा अनेक प्रथा असतील. हे आंदोलन म्हणजे भारताचा आत्मा, नव्याने निर्माण झालेली चळवळ आहे. हा आपल्या सिलेबसचा पुढचा भाग.
हा भारताचा ऐतिहासिक वारसा आपण पाहिला की आपण जातो भारताच्या संरचनेकडे. संरचना म्हणजे काय, तर भारत कशाने तयार झालेला आहे. बघा, कल्पना करा. जस्ट पाणी. कल्पना करा काय आहे, भारतीय खेड्यांची भारताच्या नकाशावरती असे लाखो ठिपके आहेत. अशी कल्पना करा. हे ठिपके म्हणजे प्रत्येक ठिपका म्हणजे एक खेडा आहे. फक्त कल्पना करा. आता ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ जे आहेत, कोण, मेन आणि मेटकाफ, यांनी या खेड्याला काय म्हणलं होतं माहिती का, छोटं रिपब्लिक म्हटलं होतं, लहान गणराज्य. का बरं? त्याचं कारण होतं की हे छोटं खेडं जे आहे ना, हे एक युनिट स्वतंत्र असायचं, जे कोणावरही डिपेंड नव्हतं, संपूर्ण वेगळं जग. म्हणून आता इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा ग्लोबलायझेशन नंतर अख्ख्या जगाला बरोबर काय, वर्ल्ड अ ग्लोबल व्हिलेज असं म्हटलं जातं. जणू एक वेगळं जग आहे. पण नंतर श्रीनिवास यांनी काय सांगितलं, यासारख्या समाजशास्त्राने दाखवलं की खेड कधीच वेगळं नव्हतं. तुम्ही म्हणताय ही खेड परिपूर्ण आहे, हे याच्यापासून डिस्टिंक्ट आहे, नाही. श्रीनिवासन यांचं म्हणणं आहे की हे खेड याच्याशी इंटरकनेक्टेड आहे. ते शहर, बाजारपेठ, जाती व्यवस्था यांच्याशी नेहमीच गुंफलेलं होतं. म्हणजेच काय, जाती व्यवस्था अशी भक्कम विण आहे भारतामध्ये की ती या सगळ्या खेड्यांना जोडणारी आहे. या खेड्यातील जाती व्यवस्था जर अशी असेल तर याचा अर्थ असं नाही या खेड्यामध्ये या पातळीवर असलेला माणूस या खेड्यामध्ये या पातळीवर असेल. त्यामुळे ही वेगळी फक्त काही बाबतीत होती. यांच्यामध्ये एक समान सांस्कृतिक धागा आहे. शहराशी ही कनेक्ट आहे, बाजारपेठांशी ही कनेक्ट आहे, आणि जाती व्यवस्थेच्या बाबतीत मात्र ही अत्यंत कठोर आहे. सगळ्यांमध्ये समानता. याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो मी. बाबासाहेब आंबेडकरांना एकदा प्रश्न विचारला गेला की समाज व्यवस्थेविषयी, की आपला समाज सहिष्णू आहे, तुम्ही असं का म्हणता की सहिष्णुता नाहीये आपल्याकडे. समीर, उदाहरण म्हणून फक्त बरं का, तसं तुम्हाला काही अडचण नाही ना कोणाचं नाव घेतलं तर, बरोबर. नवीन लोकांना, जुन्यांना माहिती आहे. समीरच्या घरी समजा एखादा युरोपियन व्यक्ती आला किंवा आली, जे काही असेल, किंवा एखादी आफ्रिकन व्यक्ती आली, अमेरिकन व्यक्ती आली, तर समीरचा ऍटिट्यूड हा असतो की वस्तू, काय म्हणतो आपण त्याला, अतिथी देवो भव. म्हणजे दारामध्ये आलेला जो काही पाहुणा आहे तो देवासारखा आहे, अतिथी सारखा आहे. समीर त्याची इतकी सेवा करणार, समीर त्याला इतकं काही पाहिजे किंवा नको ते पाहणार की त्याला असं वाटणार की अरे बापरे, म्हणजे बस अजून काय पाहिजे आपल्याला. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आमच्याकडे सहिष्णुता आहे ना, आमच्याकडे कौटुंबिक सहिष्णुता आहे, पण ती परकीयांसाठी आहे. उद्या कोणता ब्रिटिश माझ्या दारामध्ये आला, कोणता अरब माझ्या दारामध्ये आला, कोणता आफ्रिकन अमेरिकन व्यक्ती माझ्या दारामध्ये आला, तर मी त्याला अतिथी देवो भव सारखं वागवणार. पण तीच वागणूक मी गावकुसा बाहेर राहणाऱ्या माझ्याच बांधवांना कधीच दिलेली नाही. त्याची जागा मात्र माझ्या उंबऱ्याच्या खालीच आहे. ही उंबऱ्याच्या खाली असण्याची जागा जी आहे, ती जागा जी आहे प्रत्येक गावामध्ये आहे, प्रत्येक खेड्यामध्ये आहे. ही समान सांस्कृतिक वीण जी आहे ती संपूर्ण भारताला जी आहे बांधून ठेवत्या. याच्या बाबतीत कुणाचं दुमत नाहीये. ह्याच्या बाबतीत ह्या खेड्यामध्ये आणि या खेड्यामध्ये काहीच फरक नाही. मग सहिष्णुता आहे की आज तुमच्या घरी कुठला तरी युरोपियन व्यक्ती येऊ द्या, कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, तिकडे तो चोर का असे ना, पण इकडे आल्यानंतर तुम्ही त्याचं असं स्वागत करणार की जणू काही त्यांनी असं दाखवले की तिकडे, अरे पण तीच सौधार्यता, तीच सहानुभूती किंवा तेच आपलेपण जे आहे ते गावकुसा बाहेरच्या व्यक्तीला कधीच नाही दिसलं. त्याची जागा उंबऱ्याच्या खालीच की, त्याची जागा वेशीच्या बाहेरच की. मग हा जो धागा आहे हा पकडला आहे इथं बघा एम.एन. श्रीनिवासन यांनी, की जात व्यवस्थेमध्ये हे संपूर्ण व्यवस्था गुंतलेली आहे. हे शास्त्रज्ञांनी जे दाखवून दिलं ते पाहायचे आपलं, आपण अजून काहीच पाहत नाही, फक्त सिलेबस समजून घेतो. पुढे भारतीय समाजाचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे कृषक समाज संरचना. येस येस, सगळीकडे हेच आहे.
भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जा बरं, कुठल्याही बाबतीत समानता एकता सापडणार नाही, एका बाबतीत सापडेल, जाती व्यवस्थे बाबतीत. जाती व्यवस्थेबाबत सापडणे, हे तू कुठून येतो रे, मी या प्रवर्गातून येतो, ओके तू मग आमचा आहेस. म्हणजे हे एकरूपता आहे संपूर्ण भारतामध्ये. मग पुढचं वैशिष्ट्य आहे कृषक समाज. भारताचा शेतकरी किंवा भारताचा जो काही सर्वसामान्य कामगार शेतकरी आहे, त्याची नाळ कायम जमिनीशी जोडली गेलेली आहे, मातीशी जोडली गेलेली आहे. अगदी मुघल काळापासूनची जमीनदारी, रयतेवारी किंवा महालवारी ब्रिटिशांच्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी शेतकरी हा घाम गाळणारा, पण मालक कुणीतरी दुसराच. जमिनीवरचा हा हक्क, त्याचं झालेलं शोषण, बरोबर, हे भारतीय समाजाचं जे शोकगीत आहे, हे शोकगीत आपल्याला समजून घ्यायचं आहे. ज्या जमिनीवरती मी राबतोय, माझ्या पिढ्यानपिढ्या राबल्या, त्या जमिनीची मालकी मात्र माझ्याकडे नाही. मग ती मालकी माझ्याकडे असली पाहिजे ना. मी जमिनीवरती दिवस रात्र माझं कुटुंब पिढ्यानपिढ्या राबतंय, तर त्या शेतीमध्ये जमीन सुधारणा होणं आवश्यक आहे. हा टॉपिक पुढचा आहे लगेचच. स्वातंत्र्यानंतर संविधानाने सांगितलं की ह्या शोकगीताला फुलस्टॉप दिलाच पाहिजे. हे रयतेचं, जनसामान्यांचं राज्य जे आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचाराभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा व त्या सर्वांमध्ये राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा, एवढं सगळं सुंदर स्वप्न घेऊन ज्यावेळेस आपण जन्माला येतो, त्यावेळेस हे शोकगीत, मालकी नसण्याचं शोकगीत, मी आजपर्यंत माझ्या शेकडो पिढ्या त्या जमिनीसाठी राबल्या, त्या जमिनीची मालकी माझ्याकडे नाही, हे संपलं पाहिजे. त्यासाठी जमीन सुधारणा ज्या आहेत त्या झाल्या पाहिजे. हे भारतीय संविधानाने घालून दिलेली संदर्भ आहे. मग जमीनदारकी संपवणं आहे. भाडेकऱ्यांना, भाडेकरी म्हणजे कोण तर खंड, बरं, कुळे किंवा खंडाने जी जमीन दिली जायची, तर ती जमीन करणारी ही सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर कुळ आहे. त्यांना हक्क कसे दिले गेले, जमीन जी आहे ती जास्तीची जमीन शेतकऱ्यांमध्ये वाटप कशी झाली, बरोबर, भूसंपादन कशा प्रकारे सुरू झालं, बरं, प्रत्यक्षामध्ये या सुधारणांवरती राजकीय प्रभाव कसा पडला, त्या कशा जमीन सुधारणा चळवळी भारतामध्ये सुरू झाल्या, तेलंगणापासून सुरू झालेली ही चळवळ नंतर कशी फेल होत गेली, त्याच्यामध्ये कसे प्रशासकीय अडथळे येत गेले, कसे राजकीय अडथळे येत गेले, तरी सुद्धा झालेल्या सुधारणा ग्रामीण भारतावरती, भारतीय लोकशाहीवरती, समाज व्यवस्थेवरती कशा परिणाम करणाऱ्या ठरल्या, हा आपल्या अभ्यासाचा पुढचा टॉपिक आहे. अरे सगळे इंग्लिशमध्ये, दोन्ही भाषेत असणारे, हे फक्त अभ्यासक्रमाचं इंट्रोडक्शन आहे ना, म्हणून फक्त मराठीमध्ये घेतले, काही नाही असं अथर्व, अजिबात प्रेशर घ्यायचं नाही. 100% सगळं इंग्लिशमध्ये असणार आहे, सगळं मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये परफेक्ट असणार आहे. हे फक्त इंट्रोडक्शनचा भाग आहे, आपण बोलतोय म्हणून, नाही तर दोन्ही भाषेत असणार आहे, काय काळजी करू नका. इव्हन तो माझ्याकडे इंग्लिश फाईल्स सुद्धा आहे, म्हणजे रिलॅक्स एकदम, काल जसं सांगितलं तसं बिंदास राहा. हे फक्त एक स्टोरी टाईप, हे सगळं टाईप केलेलं आहे ना, एका स्टोरी टाईप आहे, असा सिलेबस असा लिहिलेला नाही, तर हे थोडंसं टाईप केलं ना म्हणून, पण काय काळजी करू नका, आहे बिंदास राहा, बरोबर, म्हणजे त्याच्याबद्दल काही काळजीच करू नका. इव्हन दो म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्हाला जास्त सुरक्षित नोट्स ज्या आहेत ते जास्त सुरक्षित नोट्स असतात. बट वाय डू ह्युमन्स ऑलवेज वॉन्ट टू बी बिलॉंगिंगनेस, बरोबर, अर्थातच मानवी प्रवृत्ती, जगातल्या कुठल्याही प्राण्यांची प्रवृत्ती, मानवाचीच नाही, जगातल्या कुठल्याही प्राण्याची प्रवृत्ती आहे. माकडाच्या हातामध्ये तुम्ही एखादं फळ जरी दिलं तरी ते त्याला त्याच वाटतं, म्हणजे त्याच्या हातून कोणी घेऊ नये असंच वाटतं. तर जी आसक्ती आहे, ती आसक्ती प्रत्येक प्राणी मात्राचा धर्म आहे, ज्याला आपण ॲफिनिटी म्हणतो, आसक्ती, तर ती संदर्भ आहे. आता पुढचा जो अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे एक्सपान्शनचा, तो आहे जाती व्यवस्था. जाती व्यवस्थेवरती आपल्याला पूर्ण म्हणजे पोस्टमॉर्टेम करायचा. पहिल्या भागातली जाती व्यवस्था ही आपण ग्लोबल कॉन्टेक्स्टने पाहिलेली आहे. या भागातील जाती व्यवस्था जी आहे, म्हणजेच काय कास्ट सिस्टीम, ती आपल्याला पूर्णपणे इंडियन कॉन्टेक्स्टने पाहायची आहे, पूर्ण
मग त्याच्यामध्ये जी.एस. घुर्रे यांच्यापासून आंद्रे बेतीपर्यंत किंवा श्रीनिवासन यांच्यापासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सगळ्या समाज विचारवंतांचे विचार पाहिजे. मग जाती व्यवस्थेचं पोस्टमॉर्टेम हा आपला पुढचा टॉपिक आहे. जसं घुर्रे म्हणतात, जात म्हणजे नात्यांची नियमांची पक्की विण आहे आणि ती खूप रिस्ट्रिक्टेड आहे. जाती व्यवस्था भारतामध्ये इतकी रिस्ट्रिक्टेड आहे किंवा इतकी बंधन जाती व्यवस्था टाकते की तुम्हाला काही गोष्टी जर सोडल्या तर अजिबात स्वतंत्र जे काही विचारसरणी आहे ती जाती व्यवस्थेने निर्माण करू दिली नाही. म्हणजे नियमांची पक्की विण आहे, पक्की विण बांधून ठेवलेली आहे. धर्म संस्कृती व्यवसायाने तिला बांधून ठेवले. म्हणजे काय, संस्कृती प्रत्येक जातीची वेगवेगळी आहे, व्यवसाय प्रत्येक जातीचा वेगवेगळा आहे. अर्थातच आता नाही, तो भारतीय संविधानाने 1901 पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण हे स्वातंत्र्य जे आहे ते व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे, जात मुक्त होण्याचं स्वातंत्र्य नाही. यू कांट चेंज युअर कास्ट, यू कॅन चेंज युअर क्लास बट यू कांट चेंज युअर कास्ट. तुम्ही तुमचा वर्ग बदलू शकता, एकाच जातीमध्ये तुम्ही श्रीमंत किंवा गरीब असू शकता पैशाने, पण त्याच जातीतून दुसऱ्या जातीमध्ये मात्र तुम्ही जाऊ शकत नाही. मग या जातीचा जो सामाजिक दर्जा आहे तो तुमच्या पैशाने ठरत नाही, या जातीचा सुद्धा पैशाने ठरत नाही. तुम्ही कदाचित कनिष्ठ, तथाकथित कनिष्ठ जातीमध्ये जन्माला आला, तुम्ही IPS असाल तरी तुम्हाला आत्महत्या करायला लागू शकते. इकडे तुम्ही क्लर्क जरी असाल तरी सुद्धा तुम्ही हुकुमशाही प्रवृत्तीने यांच्यावरती अधिकार गाजवू शकता. ही व्यवस्था कशी आहे हे सांगितलं घुर्रे यांनी आणि ती व्यवस्था कशी जिवंत आहे हे दाखवलं श्रीनिवासन यांनी. संस्कृतीकरण किंवा पाश्चात्तीकरण याच्यामुळे होणारे बदल, जसं की प्युअर, इम्प्युअर हा जिना आहे जातीचा, याच्या प्रत्येक चित्राला अर्थ आहे. लुई डुमा यांनी जात समजावली एका मोठ्या आरशातून. शुद्धता आणि अशुद्धता हा आचार आहे, पवित्र आणि अपवित्र, प्युअर आणि इम्प्युअर. की तुझी सावली ही आम्हाला नको, तुझा स्पर्श ही आम्हाला नको, तुझ्या जाणे येण्याच्या वेळा सुद्धा आमच्या जाणे येण्याच्या वेळेपेक्षा वेगळा असला पाहिजे. ही शुद्धता अशुद्धता आहे. किंवा ब्लड प्युरिटी आहे. ब्लड प्युरिटी म्हणजे एकाच जातीमध्ये जर आपण विवाह किंवा जर वैवाहिक संबंध ठेवले तर आपण शुद्ध रक्ताचे राहू, नाहीतर त्या रक्तामध्ये अशुद्धता येईल किंवा ब्लड जे आहे ते या संदर्भात अशुद्ध होऊन जाईल. आंद्रे बेती यांनी विचार सांगितला की जातीला पाहिले एक अर्धवट वर्ग रचना म्हणून, म्हणजे जात आणि वर्ग यांच्यामधला संबंध प्रस्थापित केला. जात आणि वर्गामध्ये काय फरक आहे? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन क्लास अँड कास्ट? बरोबर, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन क्लास अँड कास्ट? काय फरक आहे? दिस इज क्लास आणि दिस इज कास्ट. कास्टचा तोटा हा आहे की तुम्ही ज्या घरामध्ये ज्या मजल्यावरती जन्माला येताना तुम्हाला त्याच मजल्यावरती मरावं लागतं. बरोबर, विशेष म्हणजे तुम्ही कितीही श्रीमंत गरीब काही असू द्या, त्याने काही फरक पडत नाही. इथून इकडं जाण्याचं तुम्हाला बरोबर कुठलंही साधन नाहीये आणि तुम्ही कितीही लायक नसाल तरी वरून तुम्हाला कोणी खाली ढकलू शकत नाही. ही जाती व्यवस्था आहे. वर्ग व्यवस्थेचा फायदा हा आहे की तुम्ही जर पैशाने सक्षम झाला तर इकडे जाऊ शकता, बरोबर, इकडून इकडेही जाऊ शकता किंवा इकडे जाऊ शकता. म्हणजे वर्ग व्यवस्था, क्लास सिस्टीम हे ओपन स्ट्रॅटिफिकेशन आहे, बरोबर, खुली व्यवस्था आहे, खुले स्तरीकरण आहे. आणि हे क्लोज स्ट्रॅटिफिकेशन आहे, बंदिस्त आहे. इकडून इकडे जाता येईल, उदाहरणार्थ आर्थिक निकषावरती, आणि इथं जात हे निकष आहे. हा फरक आहे. मग हे आपल्याला समजून घ्यायचे. हा आपला पुढचा टॉपिक आहे. मग जाती संस्थेची वैशिष्ट्य पाहिजे पुढे, की जातीची वैशिष्ट्य काय? पहिलं तर ती जन्माच्या आधारे ठरते. येस, ते होईल सिलेबस मध्ये, जसं IPS केस एक्सप्लेन करा. नाही ना, पण आता आपण अभ्यासक्रम पाहतोय ना, मग त्याच्यामुळे ते येईल. पुढे कॉन्टेक्स्ट आला जाती व्यवस्था की ती केस येईल, काही काळजी करू नका. आणि ती सबज्युडाइज म्हणजे आता ते सगळं निर्णयाधीन मॅटर आहे, त्याचा पूर्ण निकाल आला, त्यांचं पूर्ण लेटर बाहेर आलं की मग त्याच्यावरती बोलणं योग्य राहील. पण प्राथमिक संदर्भात हे दिसते की तिथले पोलीस प्रमुख जे आहेत त्यांनी IPS असताना देखील जातीय जे उतरंड आहे त्या जातीय उतरंडीमध्ये होणाऱ्या अपमानाला बळी पडून नैराश्यातून आत्महत्या केलेली आहे.
हे प्राथमिक माहिती आहे फक्त. मग आता जातीचं पहिलं वैशिष्ट्य जन्मस्थान, जन्माने ती सिद्ध होते. तुम्ही काय करता याने काही फरक पडत नाही. आता तुम्हाला असे सांगणारे बोलबच्चन टाकणारे फार भेटतील समाज व्यवस्थेमध्ये, अरे जाती व्यवस्था तसं नाहीये रे, जो जे काम करतो ना त्याच्यानुसार ते जाती ठरते. काहीही नाही. ऍब्सल्यूट डिझास्ट्रस आणि हिपोक्रॅटिक स्टेटमेंट आहे. भारतामध्ये असं कुठलंही या संदर्भात आपण अगदी काही काळामध्ये म्हणू शकतो, प्राचीन भारतामध्ये वगैरे, की कर्मानुसार किंवा तुम्ही जे काम करताय त्याच्यानुसार जात ठरू शकते, अशी एक संदर्भ आहे. परंतु आताच्या काळामध्ये ह्याला ऍब्सोल्युटली काहीच बेस नाहीये की जो जे काम करतो त्यानुसार जाती व्यवस्था ठरते. कारण सर्वात कनिष्ठ प्रवर्ग समजला जाणाराचा व्यक्ती जो आहे तो डॉक्टर, इंजिनियर, मोठमोठ्या पदांवर आहे, त्याचं जातीचं स्टेटस बदलत नाही. किंवा सर्वात वरच्या प्रवर्गामध्ये समजला जाणारा व्यक्ती बेरोजगार किंवा तसाच बसून गुंड जरी व्यक्ती असेल तरी सुद्धा त्याचं सुद्धा जातीचं स्टेटस बदलत नाही. त्यामुळे त्या कर्माच्या आधारावरती जाती वगैरे ठरतात, हे स्टेटमेंट बेसलेस स्टेटमेंट आहे. मग अस्पृश्यता हे दुसरं वैशिष्ट्य, व्यवसाय हे तिसरं वैशिष्ट्य, सामाजिक दर्जा, बंदिस्तपणा, क्लोज स्ट्रॅटिफिकेशन. यू कॅनॉट गो जम्प इन टू दिस टू दिस टू दिस टू दिस. इकडून जम्प नाही करू शकत तुम्ही. इकडे जम्प शक्य आहे, आर्थिक आहे म्हणून, पण इकडे जम्पिंग शक्य नाही, म्हणजे तुम्ही उड्या मारू शकत नाही. पण या भिंतींना एक जिना आहे, चढ उतार होऊ शकतो, पण तो इतका लिमिटेड आहे की तो वर्ण व्यवस्थेमध्ये थोडाफार शक्य होता, जाती व्यवस्थेमध्ये ऍब्सोल्युटली नाही. ही इमारत कधी कोसळतच नाही. ही इमारत कोसळण्याच्या ऐवजी तिची भिंती, तिचे जे काही जिने आहेत ते अतिशय भक्कम होत चाललेत, असं तुम्हाला वाटत नाही का रे? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे जाती व्यवस्थेच्या भिंती ह्या कोसळण्याऐवजी आणखी भक्कम होत चालल्या. 21व्या शतकामध्ये आज माझी, समीरची, हर्ष, अथर्व किंवा कोणाची जात काय आहे ही ओळख पुसून टाकण्याच्या ऐवजी ती आणखी घट्ट होत चालली, असं वाटत नाही? वास्तविकरित्या भारतीय समाजाला ज्या गोष्टीची लाज वाटावी त्या गोष्टीचा अभिमान वाटायला ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस समजून जायचं की देशाची अधोगती चालू झाली आहे. जाती व्यवस्थेमध्ये अभिमान वाटायचं तर सोडाच, पण अगदी आपल्या देशाला लाज वाटावी किंवा आपल्या देशाची मान जाती व्यवस्थेमुळे हमेशाच खाली गेलेली आहे हे माहिती असताना सुद्धा जातीबद्दलचा वृथाभिमान बाळगण्याची जी प्रवृत्ती वाढते आहे. वास्तविक तुमच्या जातीमध्ये तुम्ही जन्माला आला याच्यामध्ये तुमचं काहीच कर्तव्य नाही किंवा कर्तृत्व नाही, पण त्या गोष्टीची लाज वाटण्याच्या ऐवजी अभिमान वाटायला लागतो, त्यावेळेस समजून जायचं की आपण कुठल्या तरी चुकीच्या दिशेला चाललो. त्याच्यानंतर स्पेशल अभ्यास येणार आहे, तो म्हणजे कुठला? अस्पृश्यता. स्वरूप आणि परिप्रेक्ष्य. अस्पृश्यता म्हणजे फक्त सामाजिक बहिष्कार नाही. काय बोलू अस्पृश्यतेबद्दल? आता जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे की काय आहे, कसं आहे. काय म्हणजे काय सांगू तुम्हाला अस्पृश्यतेबद्दल? किती कथा सांगू, किती म्हणजे अन्याय अत्याचार सांगू, किती लोकांचा मृत्यू सांगू किंवा काय सांगू? तुम्ही केवळ एका ठराविक जातीमध्ये जन्माला आलेला असता म्हणून फक्त तुम्हाला मारहाण केली जाते. तुम्ही एखाद्या जातीमध्ये जन्माला येता, खोटा आरोप तुमच्यावर होतो, मरेपर्यंत मारलं जातं, मेला तरी मारलं जातं, तुमच्या मृतदेहाची पण विटंबना केली जाते. तुम्ही केवळ एका जातीमध्ये जन्माला आलेला असता त्यावेळेस तुम्ही बलात्काराचे शिकार होता. तुमची केवळ मोबाईल रिंगटोन वाजते म्हणून तुमची हत्या होते. तुमचं अस्तित्वच नाकारलं जातं, याला अस्पृश्यता म्हणतात. मानवी अस्तित्वालाच नाकारण्याची प्रक्रिया आहे अस्पृश्यता. मानवाचं अस्तित्वच नाकारलं जातं. म्हणून ते नेहमी म्हणतो मी, तुमच्या वरातीही जातात इथून थाटाना, आमच्या मैती मात्र नेता येत नाही. ज्या देशामध्ये लग्न केल्यानंतर अलंकार घालण्याचं सुद्धा स्वातंत्र्य जाती व्यवस्थेने दिलेलं नाहीये, त्याचे अस्पृश्यतेबद्दल काय बोलणार? ज्या उत्तर प्रदेशमध्ये लहान मुलांचा भूकबळीने सर्वात जास्त मृत्यू होतो त्या उत्तर प्रदेशमध्ये एका शाळेतील अन्न, मिड डे मील्स
अन्न बरोबर एका अस्पृश्य व्यक्तीने शिजवलं म्हणून ते रस्त्यावरती फेकून दिलं जातं. रस्त्यावरती अन्न एकीकडे फेकणे आणि त्याच राज्यामध्ये भूक बळीने लहान मुलांची सर्वात जास्त मृत्यू होणे, याची सामाजिक गाठ कशी सोडवणार? त्याला सांगायचं मी तोच आहे जो तुला नकोय. मग ब्रिटिश काळात बाबासाहेबांनी मांडलेले प्रश्न, राजकीय अजेंड्यावरती घेतलेला प्रश्न, गांधीजींनी त्याला नैतिक मुद्दा बनवणं, किंवा मग आजही ही जखम जी संपलेली नाही आहे ती संपलेली नाही, तर ती आपला आजच्या भागामध्ये पुढच्या भागामध्ये पाहिजे. अस्पृश्यता फार भयंकर आहे. सुदैवाने म्हणा किंवा कशाही पद्धतीने म्हणा की माझ्यासारख्या मी ज्या ज्या व्यवस्थेमध्ये जन्माला आलो त्या व्यवस्थे मला कुठे अस्पृश्यतेचा सामना करावा लागला नाही. पण ज्या व्यवस्थेमध्ये अस्पृश्यतेचा सामना करावा लागला ती व्यवस्था फार जवळून मी पाहिली, वाचली, समजून घेतली आणि मग आपल्यापर्यंत हे विचार. मग अस्पृश्यता हा आपला पुढचा टॉपिक. त्याच्या पुढचा टॉपिक आहे भारतातील आदिवासी समुदाय. आता फार डिटेल जात नाही मी, बरोबरच सगळं सांगतो. फक्त भारतातील आदिवासी समुदाय आहे. मग जमात म्हणजे काय याची व्याख्या कुठे स्पष्ट नाहीये, पण काहींच्या मते ती प्राथमिक ओळख समुदाय आहेत, काहींच्या मते अविकसित गट आहेत, काहींच्या मते भारतामधला मूळ समाज मध्ये आदिवासी समाज आहे. मग त्यामुळे त्यांचं अस्तित्व जे आहे ते आपलं समजून घ्यायचं आहे. मग वेगवेगळ्या जमातींचा आपला अभ्यास करायचा आहे. म्हणजे भारतामध्ये अगदीच बरोबर गोंड असेल, बरोबर गोंड यांची संख्या खूप तिकडं पश्चिम आणि दक्षिण, म्हणजे संपूर्ण ह्या पश्चिम उत्तरेपासून हा पट्ट्यामध्ये सगळे गोंड बिल यांची समस्या सदस्यत्व आढळतं. वारली आहेत, कोळी आहे, कोटा आहे, तोडा आहे, बरोबर बोंडा आहे, ओरान आहे किंवा नागा आहे, असे वेगवेगळे आदिवासी समुदाय आहेत, त्यांचा आपला अभ्यास करायचा. येस न्यूक्लिअर वेपन्स पेक्षा जास्त नाही. अस्पृश्यता फार भयंकर आहे. त्याला शिकवणाराही तितकाच संवेदनशील पाहिजे आणि शिकणारा पण तितकाच संवेदनशील पाहिजे. सर आता कुठं राहिली अस्पृश्यता असं जर कोणी म्हटलं तर त्याला सांगायला पण जाऊ नका की अस्पृश्यता आहे की नाही. त्याला सगळं माहिती आहे पण त्याला ते सगळं स्वीकारायचं नाही. एकदम स्पष्ट आणि क्लिअर सांगतो मी तुम्हाला. मग आदिवासी समुदायाचा म्हणजे ट्राईब्सचा आपल्याला इंडियन ट्रायबल डायव्हर्सिटीचा प्रामुख्याने अभ्यास करायचा आहे, ज्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या ट्राईब जे आहेत म्हणजे उत्तर पूर्वेपासून म्हणजे नॉर्थ ईस्ट पासून ते झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओरिसा या सर्वत्र ठिकाणी जी वस्ती आहे त्यांचा अभ्यास करायचा. मग त्यांचं निसर्गाशी साधर्म्य, तादात्म्य पावण्याची प्रवृत्ती असेल, स्वतःची बोली, भाषा, लिपी, संस्कृती असेल, हे समजून घ्यायचंय. ब्रिटिशांनी त्यांना कधी गुन्हेगार जमात ठरवलं आहे? अस्पृश्यता त्याचं कारण आहे ना, बरोबर. माणसाला त्याच्यामध्ये धार्मिक कारण आहे, त्याच्यामध्ये सामाजिक कारण आहे. अस्पृश्यता खोलवर जाणे, अस्पृश्यता पालन करण्यामध्ये कोणाचा फायदा आहे? जर माझा फायदा असेल तर मी ती आणखी खोल पसरवत जाणार. फायदा तोट्याचं गणित आहे सगळं. इथे एक वाक्य, ब्रिटिशांनी काही जमातींना गुन्हेगार ठरवलं. तुम्ही बोलता बोलता कधीतरी म्हणता असाल बघा की अरे काय छपरी पणा लावलेला आहे, काय छपरी चाळे लावलेली आहे. मग काहीतरी बोलतो आपण आपल्या आजूबाजूला, बरोबर ना? काय आहे छपरी हा शब्द? आपल्या नेणिवेमध्ये सबकॉन्शियस माइंड मध्ये किती परफेक्ट बसले बघा. वास्तविकरित्या छपरी किंवा छप्परबंद ही कर्नाटक मधील एक जात आहे. कर्नाटक मधील जे घराची छप्पर आहेत ते छप्पर दुरुस्त करण्याचं काम ते करतात. काही वेळा त्यांच्याकडून या संदर्भात काही गुन्हे घडायचे, तर त्या अनुषंगाने ब्रिटिशांनी त्यांना डायरेक्ट गुन्हेगारी जमातीचा शिक्का मारला. जसं महाराष्ट्रामध्ये बेरळ, रामोशी यांच्यावरती गुन्हेगारी जमातीचा शिक्का म्हणून काही कळत. तर काय केलं जायचं, सीआरपीसी 356 नुसार त्यांना पोलीस स्टेशनला हजेरी लावणं बंधनकारक होतं. आणि तो शब्द इतका प्रचलित झाला की छपरी हा शब्द म्हणजे गुंड, गुन्हेगार किंवा वाईट प्रवृत्तीचा, की तो आपल्या तोंडामध्ये नकळत बसलाय. आपल्याला माहित सुद्धा नाही की हे जातीविषयक अत्याचाराची खूण आहे. टपोरी, बरोबर, मवाली,
कमीने, काय आहे ते शब्द? मवाली असेल, कमीने असेल, छपरी असेल, हे सगळे शब्द काय? हे जातीसूचक शब्द आहे. जातीसूचक शब्द आहे. हे आपल्या म्हणजे अंगामध्ये असे भिनलेले आपलं माहित पण नाही की अरे हे असं पण होतं. मग त्याचाही अभ्यास करायचं. काही जमातींना गुन्हेगार ठरवलं गेलं, बरोबर. काही त्यांना जंगलातून उखडून खाणी उद्योगाकडे ढकललं. त्यामुळे आदिवासींमध्ये आलेले दारिद्र्य विस्थापन, या सगळ्या गोष्टी पाहायच्यात, याचा अभ्यास करायचा आहे. पुढे स्वातंत्र्यानंतरचा प्रश्न असा उभा राहिला, जमाती मुख्य प्रवाहात सामील व्हाव्यात का, की आपली वेगळी ओळख टिकवायची? आपण त्यांना शिक्षण, आरक्षण, विकास योजना यांना एक एकात्मतेचं दार आपण दाखवलं, पण जमीन गमावणे, जल, जमीन, जंगल या 3 गोष्टींवरती त्यांचा उदरनिर्वाह होता. 3 गोष्टी जीव की प्राण होत्या, त्याच आपण काढून घेतल्या, ब्रिटिशांनी पण काढून घेतल्या. मग तो धोका जो आहे संस्कृती गमावण्याचा आणि आपली ओळख हरवण्याचा, तो धोका अजूनही कायम आहे. आणि तो धोका इथं तुम्हाला दिसून येतो नॉर्थ ईस्ट मध्ये. त्याचाही आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. मग भारतातील सामाजिक वर्ग वेगवेगळे जे आहेत त्यांच्याकडे वळायचं. बरं, सामाजिक वर्ग म्हणजे काय? भारतामध्ये वेगवेगळे सामाजिक वर्ग आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल कृषक वर्ग, शेती करणारा, उद्योगामध्ये गुंतलेला, किंवा भारताचा मध्यम वर्ग. येस, समजते ना सगळ्यांना काय चाललंय ते? कृषक वर्ग म्हणजे काय? भारतीय ग्रामीण भागामध्ये शेती करणारा, जो की अन्नदाता आहे. अन्नदाता स्वतः आता रेशनच्या धान्यावरती अवलंबून आहे, कारण अन्नदाता सगळी पिकं नाही पिकू शकत आणि त्याच्यापर्यंत सगळी पिकं पोहोचत पण नाही. आणि हाच वर्ग संघर्षाचं केंद्र आहे. इथूनच खरा संघर्ष उभा राहतो. कुठलीही चळवळ असू द्या आणि शेतकऱ्यांची चळवळ असू द्या, या दोन्ही चळवळी एका बाजूला आणि इकडे एका बाजूला. अख्ख्या देशाने कितीतरी आंदोलनं बघितली असेल, पण फार्मर्स आंदोलन ज्यावेळेस झालं उत्तर भारतामध्ये, अख्खा देश हादरून सोडला. हे वर्ग संघर्षाचं केंद्र आहे. हे जमीनदार, मध्यम शेतकरी, भूमिहीन मजूर, हे तीनही वेगवेगळ्या 3 पातळी आहेत. तिथं खाली शेतमजूर आहेत, मग मध्यम पातळीवरचे आहेत शेतकरी, आणि मग खरे जमीनदार आहे. आणि जमिनीच्या हक्कांवरून हा वर्ग ठरतो कोणाच्या हातात किती मालकी आहे. आणि त्यातूनच मग शेतकरी आंदोलन तयार होतात, बरोबर. शेतकरी जो आहे चळवळ तुरी तयार होते, आणि त्याचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा. पुढे आहे औद्योगिक वर्ग संघर्ष, वर्ग संरचना. शहरामध्ये गोष्ट बदलते. शहरामध्ये इथं भांडवलदार मालक असतो, व्यवस्थापक असतो, कामगार असतो, अशा प्रकारची रचना दिसते. त्याचा अभ्यास करायचा अगदी IT कंपन्यांपर्यंत. पुढे अभ्यास करायचा भारताच्या मध्यम वर्गाचा. आता मग येतो मध्यम वर्ग, जो कधी स्वप्न बघतो, कधी हक्कांसाठी क्वचितपणे रस्त्यावर पण उतरतो, आणि कधी बाजाराच्या मोहात पण अडकतो. अरे EMI सारखा एक गोष्ट आहे ज्याने मध्यमवर्गीयांना उद्ध्वस्त केलेला आहे, बरोबर. या भांडवलशाही व्यवस्थेने EMI आणण्याचं कारण काय आहे? त्यांचा प्रोडक्ट खपला जावा आणि तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकून संपूर्ण आयुष्य त्या EMIच्या चक्रामध्ये पडून राहावं, हाच विषय आहे. मध्यमवर्गीयांचं सगळ्यात वाईट अवस्था काय आहे? ना उठून तो क्रांती करू शकतो, ना हातात फावडं घेऊन तो कामाला जाऊ शकतो. आणि ही भूमिकाच त्याची क्रांतीला मारक ठरते. मग शिक्षण असेल, नोकरी असेल, उपभोग, या सगळ्या ट्रॅपमध्ये ते अडकतो. त्याचा अभ्यास आपल्याला या पुढच्या टॉपिकमध्ये करायचा आहे. मग भारतातील नातेसंबंधांच्या पद्धती हा पुढचा टॉपिक येतो आपल्याकडे. भारतातील नातेसंबंध म्हणजे काय? तर भारतामध्ये रिलेशनशिप जे आहे, नातेसंबंध, याला फार मोठ्या प्रमाणात वजन आहे. भारतामध्ये वंशावळ किंवा वंश परंपरा म्हणजे फक्त कुटुंबापुरती मर्यादित नाहीये, तर तुमची ती आयडेंटिटी आहे, तुमच्या हक्कांचा पाया आहे. काय? भारतीय वंशावळ, वंश परंपरा. येस, विशेष सायकल, एक्झॅक्टली. मी कोणत्या जातीमध्ये जन्माला आलो, कोणत्या कुळामध्ये जन्माला आलो, कोणत्या वर्गामध्ये जन्माला आलो, हे एक गोष्ट तुमची ठरवते की तुमच्या गावातलं स्थान काय असणार आहे, तर आणि तुमचं लग्न कोणाशी होणार आहे. समजते का? म्हणजे तुमची वंशावळ ही फक्त कौटुंबिक नोंद नाहीये, तीच ठरवते की तुम्हाला समाजामध्ये काय स्थान मिळणार आहे. हर कोणत्या जाती, धर्मा, वंशामध्ये जन्माला आला, हे केवळ त्याच्या कुटुंबापुरतं मर्यादित नाही. मी त्याच्याशी कसं वागणार. आणि पार्डन माय वर्ड्स,
की मी त्याच्याशी वाईट वागणार की चांगलं वागणार हे सुद्धा त्याचा सामाजिक दर्जा ठरवतो. त्याचा विवाह कोणासोबत व्हायचा हे सुद्धा मी ठरवतो. इट डझंट मॅटर की हर्षकडे पैसे किती आहे, तो आर्थिकदृष्ट्या किती सक्षम किंवा अक्षम आहे, तो माझ्या जाती धर्म वंशाचा आहे का, हे फार इम्पॉर्टंट आहे. हा टॉपिक आहे. मग नातेसंबंधांचे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये गोत्र, धार्मिक विधी, गाव, देव, या धाग्यांनी विणलेलं रक्तसंबंध केंद्रस्थानी ठेवणार, भारताचा सामाजिक करार, हे सगळ्या गोष्टी आपल्या अभ्यासाच्या. किनशिप थिअरी म्हणजे काय, बरोबर. मग भारतीय कुटुंब आणि आता आपण जागतिक पातळीवरची विवाह कुटुंब पद्धती मागच्या बरोबर पेपर 1 मध्ये जे आहे ते आपल्याला माहिती आहे की तिथं आहे. परंतु इथं जे आहे ते पर्टिक्युलरली भारताच्या संदर्भात पाहायचंय. भारतीय समाजची परंपरा एक मोठं घर असतं, अनेक पिढ्या एकच भाकर एकच छप्पर अशा संदर्भात राहतात. मग आता संयुक्त कुटुंब व्यवस्था म्हणजे अणुकुटुंब, न्यूक्लिअर फॅमिली ही कन्सेप्ट वाढली, म्हणजे नवरा बायकोन त्यांचं मुलगा फक्त, विषय संपला. तर ही संदर्भ इथं आहे. त्याच्यात पितृसत्ता पाहायची, जात गोत्र हे सगळंच त्याच्यामध्ये एकत्रित पाहिजे. मग कुटुंबाचा घरदार विषयक पैलू आहे. हे काही फक्त दगड भिंतींचं घर नाहीये, नातेसंबंधांचं जाळं म्हणजे वगैरे 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 सगळ्या गोष्टी पाहिजे. पुढचा महत्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे पितृसत्ताक पद्धती, हक्क आणि लिंगाधारित श्रमविभाग. भारत हा पितृसत्ताक देश आहे. भारतीय माइंडसेट हा सुद्धा पितृसत्ताकच माइंडसेट आहे. मुलींचा सुद्धा. डोंट एव्हर थिंक मुलींना ही पूर्ण समानता अजून पचणार नाही. एक मुलगी दुसऱ्या मुलीला भेटल्यानंतर जोपर्यंत हा प्रश्न विचारते की तू जनावरा काय करतो, तोपर्यंत समजून जा की आपण अजूनही मागास. तू काय करते हा प्रश्न महत्वाचा. त्यामुळे पितृसत्ताक विचारसरणी ही पुरुषांसाठी असलेली नाही, ही पुरुषांकडून तयार झालेली सर्वांसाठीची विचारसरणी आहे, ज्याच्यामध्ये वारशापासून निर्णयापर्यंत सर्व सत्ता पुरुषांच्या हातामध्ये आहे. स्त्रियांना शिक्षण, रोजगार, राजकारण याच्यामध्ये स्थान मिळणार, पण कसं श्रमविभागणी टिकवून, हे तू हे करच, परंतु हे तुला करावंच लागेल, या अनुषंगाने आहे. म्हणजे तू शिक्षण, रोजगार, राजकारणामध्ये सहभाग घेऊ शकते, काही अडचण नाहीये, बरोबर, काही अडचण नाही. पण हा जो घर आहे ते घरातलं काम करूनच करू शकते, हे जे च आहे तो अजूनही तसंच आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की पितृसत्ताक माइंडसेट हा स्त्रियांनी सुद्धा सांभाळलेला माइंडसेट आहे. समानता हा प्रवास आहे, सांगितलं इथं आपण इथं म्हटले की गाठलेलं ठिकाण नाही येते, तर फक्त प्रवासच चालू आहे. मग डोंट एव्हर थिंक की बाबा फक्त पुरुषच या व्यवस्थेचे बळी आहेत किंवा पुरुषच हा विचार नाही, स्त्रिया सुद्धा हा विचार संदर्भ आहे. तो समजा एक्स नावाच्या धर्म आहे, त्या एक्स नावाच्या धर्मामध्ये काही परंपरा आहे, आणि त्या परंपरांना जर मी म्हणलं की नाही अजिबात ती परंपरेचं पालन करण्याची काहीच गरज नाही, तर पहिला प्रश्नचिन्ह स्त्रियांकडूनच निर्माण होईल. असं कसं सर? तर हा सगळा अभ्यास जो आहे तो इथं आपल्याला पाहायचा आहे. पुढे अत्यंत महत्वाचा टॉपिक येतो धर्म आणि समाज. भारतातील धार्मिक समुदाय आपल्याला पाहायचे, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बरोबर, या सगळ्या समुदायांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यांची मूल्य, परंपरा हे पाहायचे. भारतातील जो अल्पसंख्याक समुदाय आहे, म्हणजेच भारतामध्ये गव्हर्नमेंट नोटिफिकेशनच्या द्वारे अल्पसंख्याक समुदायाची नोंद केली जाते. तर त्या अल्पसंख्याक समुदायाच्या समस्या आपल्याला पाहिजे की त्यांना जे आउटकास्ट झाल्याची जी फिलिंग येते, संशय, भेदभाव आणि उपेक्षा यांचा सामना करावा लागतो. तर ही संकल्पना आहे. कधी कधी एक व्हिडिओ असतो, बरं, फॉर एक्झाम्पल समजा मी एखाद्या एक्स धर्माचा आहे आणि मी एखादा व्हिडिओ टाकला की बाबा मला या देशाबद्दल लय प्रेम आहे, मी या देशातल्या समस्या सोडवणार, मी गरिबांना मदत करणार, तर ते सोशल मीडियावरती कमेंट असतात द एक्स वी वॉन्ट, बरोबर, म्हणजे हाच खरा एक्स देशभक्त आहे, हाच खरा एक्स व्यक्ती जो आहे तो देशभक्त आहे.
म्हणजे तुम्हाला आपली देशभक्ती देशाप्रत्येची कृतज्ञता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम करावं लागते. याला म्हणतो संशय, भेदभाव आणि उपेक्षा. उदाहरणार्थ मुस्लिम समाज. तुम्हाला वाटेल की एक्स नाव घेतलं म्हणजे मी काही बोलणार नाही, असं नाही, स्पष्टच सांगणार. बरोबर, फक्त ते उदाहरण म्हणून. समजा मुस्लिम समाज आहे, एखाद्या मुस्लिम व्यक्तीने समजा काही देशोपयोगी देश हिताचं काम केलं तर त्याच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन बघा, येस असाच मुस्लिम आम्हाला पाहिजे, पण असाच हिंदू, असाच बौद्ध, असाच जैन, असाच ख्रिश्चन आम्हाला पाहिजे, ही कमेंट्स येत नाही. तर हे कारण आहे अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीतल्या भेदभाव, संशय आणि उपेक्षांचं. त्याच्याबद्दल आपल्याला इथं थोडंसं डिटेल समजून घ्यायचं आहे. भारतातील सामाजिक परिवर्तन पाहिजे आपल्याला माहिती, एक लक्षात ठेवा, भारतीय समाज हा पाण्याचं डबकं नाहीये, साचलेल्या पाण्याचं, तर ती सतत वाहणारी एक नदी आहे. ही कधी नदी जी आहे ती परंपरेच्या घाटावरून जाते, कधी आधुनिकतेच्या पुलाखालून जाते. बरं, मग ही जी कधी परंपरा कधी आधुनिकता सांभाळणारी जी नदी आहे, त्याचा प्रवाही अभ्यास जो आहे तो आपल्याला करायचा आहे. प्रवाही अभ्यास जो आहे तो आपल्याकडे. समाजशास्त्रज्ञांनी या परिवर्तनाकडे आर्थिक, सामाजिक घटक, बरोबर, राजकीय चळवळी, सांस्कृतिक मूल्य या संगमातून पाहिलं. मग ह्या परिवर्तन आर्थिक, सामाजिक, राजकीय कसं कसं झालं चळवळींच्या माध्यमातून, हे आपल्याला समजून घ्यायचं. मग त्यानंतर विकासाच्या नियोजनाची कल्पना, मिश्र अर्थव्यवस्था याच्याकडे पाहायचं. लेफ्टिस्ट ऑल्सो, येस हे सगळ्यात. आता एक उदाहरण फक्त दिलं, फक्त बाकी अशा अनेक गोष्टी आहेत. ओके, बाकी अशा अनेक गोष्टी आहेत. मग विकासानंतर म्हणजे आपण स्वातंत्र्यानंतर आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी समाजाला सांगितले काय, विकास हे बाजाराच्या हातात सोडायचा नाही. म्हणजे बाजाराच्या हातात नको, उद्या कोणीतरी भांडवलदार येईल आणि आपला विकास करेल, नाही. तर नियोजनाच्या माध्यमातून, आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना, सरकारच्या माध्यमातून प्लस खाजगी उद्योगांचं सहकार्य घेऊन मिश्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून जो विकास साध्य करायचा आहे तो टॉपिक आपल्याला पाहायचा. संविधान, कायदा, समाज परिवर्तन. भारतीय संविधान म्हणजे काय आहे, रक्ताचा एकही थेंब न सांडता जगातील सर्वात मोठी क्रांती करण्याची ताकद ज्या डॉक्युमेंट्स मध्ये आहे त्याला आपण भारतीय संविधान म्हणतो. ज्याने जाती व्यवस्था संपवली, ज्याने स्त्रियांना हक्क दिले, ज्याने अल्पसंख्याकांना सुरक्षा दिली, हे सगळं एका भारतीय संविधानाने केलं. तर तिथं फक्त पुस्तक नाहीये, तर ते परिवर्तनाचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. मी नेहमी म्हणतो, हातात हत्यार नाही, हातात पेन घ्या, हातात पुस्तक घ्या. हातात हत्यार घेतलं की व्यवस्था तुम्हाला मारण्यासाठी फार विचार करणार नाही, पण हातात पुस्तक घेतलेल्या व्यक्तीला मारणं व्यवस्थेला शक्य होत नाही. फार फार तर मनुष्य मरू शकतो, विचार मारणार नाही. मग हा कायदा, संविधान हा भाग म्हणजे हा सगळा जीएसचा भाग पण आपल्यामध्ये आहे. शिक्षण, समाज परिवर्तन. शिक्षण कशा प्रकारे समाज परिवर्तनाचं माध्यम आहे. अंधश्रद्धा, जातीभेद, पितृसत्ताकता ही कशी नष्ट होऊ शकते. बरं, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, लेक्चर करताना तुम्हाला आता थोडा तरी अंदाज आला असेल, ऍटलिस्ट नवीन विद्यार्थ्यांना, की अरे बाबा लेक्चर जसं आपल्याला वरवर वाटतंय म्हणजे तसंच होईल असं नाही. आय होप की तेवढं तुम्हाला समजलं असेल की लेक्चर सरळ सोप्या साध्या भाषेत तर होणार नाही. कुठं ना कुठं तरी ते तुम्हाला म्हणजे प्रेशर टाकणार आहे. कदाचित तुमच्यामध्ये सुद्धा, माझ्यामध्ये सुद्धा काही जुनी विचारसरणीची मळब साचलेली असतील, ती झटकण्यासाठी आपलं हे लेक्चर सतत उपयोगी पडणार आहे. मग त्यामुळे सरळ सोप्या साध्या पद्धतीने तर होणार नाही. आणि हा ऑप्शनल विषय इथं मी काही म्हणजे मी म्हणतो ना की बॅलन्स उत्तर कसं लिहायचं हे मी तुम्हाला सांगणार, पण बॅलन्स भूमिका मांडण्यासाठी मी इथं उभा आहे अशातला भाग नाही. फक्त बॅलन्स भूमिका तर मी मांडणारच, परंतु शोषित, वंचित, पीडित व्यक्तीच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याची प्रवृत्ती जी आहे ती तुमच्यामध्ये निर्माण झालीच पाहिजे, या विचारानेच मी लेक्चर घेत असतो. आपल्या आजूबाजूची शेवटची स्त्री, शेवटची मुलगी जोपर्यंत सुरक्षित होत नाही तोपर्यंत तिच्या बाजूनेच बोलायचं, तिच्या बाजूनेच उभं राहायचं, हेच तुम्हाला इथे शिकवणार आहे. त्यामुळे थोडा बायस्ड तुम्हाला मी तिथे दिसू शकतो. शोषित, वंचित, महिला, बरोबर, जे काही अक्षम घटक आहेत त्यांच्या बाजूने. मग प्रश्न येतो आपल्या स्थलांतराचा म्हणजेच मायग्रेशनचा. हा टेक्निकल टॉपिक आहे.
की स्वातंत्र्यानंतर भारताने गावांना सांगितलं, तुम्ही फक्त अन्न पुरवणारे नाहीये, तुम्ही विकासाची केंद्र आहात. समुदाय तुमच्यासाठी समुदाय विकास कार्यक्रम, सहकारी संस्था, अमूल सारखा प्रोजेक्ट, गरिबी हटाव, हे सगळं बघायचं. बरं, कृषक स्थलांतर. मग हरित क्रांती आणि सामाजिक परिवर्तन, म्हणजे जी भारतामध्ये शेतीमध्ये हरित क्रांती झाली, बरोबर, तिथं समाजात तफावत पण दुप्पट झाली. काही शेतकऱ्यांना कसा फायदा झाला, बाकीचे शेतकरी कसे वंचित राहिले, तंत्रज्ञान आलं, छोटा शेतकरी मागे पडला, अन्न सुरक्षा मिळाली पण असमानता वाढली, हे पाहायचे. मग भारतीय कृषी क्षेत्रातील उत्पादनाची पद्धत जी बदलली, म्हणजे आता जुन्या बैलगाडीच्या ऐवजी ट्रॅक्टर आला, रासायनिक खते वगैरे 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 आले, तर हे शेतीतलं झालेलं ट्रान्झिशन बघायचंय. हा, पण पिक्चर नाही नाही, असं काही नाही. म्हणजे ते ऍटलिस्ट तुमच्या विचारांना सकारात्मक धक्के, मी म्हणत नाही नकारात्मक, पण सकारात्मक धक्के लागतील असं अपेक्षा आहे. तुमच्या विचारांना एक प्रकारे पॉझिटिव्ह धक्के जे आहे ते बसणार. म्हणजे मला व्यक्तिगत असं वाटतं की जर शिकायचंच आहे तर काय म्हणतो आपण, जो न्यूट्रल आहे असं म्हणतो ना मित्रांनो, तो 100% समजून घ्या की चुकीच्या दिशेने जाणार आहे. न्यूट्रल असण्याची फार काही आवश्यकता नाही. तुम्ही ठामपणे बाजू घेऊ शकता, शोषित वंचित पीडित व्यक्तीची बाजू ठामपणे घ्यायची, घाबरायचं नाही. जिथे जिथे अन्याय होईल, जिथे जिथे तुम्हाला गरज आहे तुमची असं वाटते, तिथं तिथं तुम्ही ठामपणे उभं राहायचंच आहे. मग स्थलांतरितांचे प्रश्न पाहिजे आपला, श्रमिक वर्ग, गुलामी, स्थलांतर, शेतमजुरांचे प्रश्न पाहिजे, जे जे अजूनही श्रमिक मजुरीवर जगणार आहे. बॉन्डेड लेबर म्हणजेच ज्याला आपण वेठ बिगारी म्हणतो, ती समस्या पाहिजे. शहराकडे स्थलांतर जे झालं, कोणी कारखान्यात, कोणी बांधकामाच्या मजुरीमध्ये आलं, पण ती गुलामी अजूनही आहे, गुलामगिरी संपलेली नाही, आर्थिक गुलामी आहे, तर ती पाहायची. मग एक टेक्निकल टॉपिक येतो, भारतातील औद्योगिकरण, नागरीकरण, ज्याच्यामध्ये भारतामध्ये प्रारंभीला वस्त्रोद्योग असेल, नंतर पोलाद, नंतर आता आयटीचे उद्योग, सर्व्हिस सेक्टर इकडे वळायचं आपला. ब्रिटिश काळाच्या उद्योगापासून आधुनिक बँगलोरच्या स्टार्टअप पर्यंत भारतामध्ये ज्या नागरी वसाहती वाढत चाललेल्या आहेत, तर ते एक प्रकारे स्वप्नांची प्रयोगशाळा आहे. रेल्वे, उद्योग, रोजगार, याच्यामुळे संपूर्णपणे शहराकडे जे स्थलांतर होते त्याचा अभ्यास करायचा. मग पुढे आता रोजगार आला, बरोबर, उद्योग आला, नगर आलं, म्हणजे तिथला कामगार आला. मग कामगार म्हणजे फक्त आता हातमजूर नाहीये, कारखान्यामध्ये काम करतो, कार्यालयात काम करतो, आयटी पार्कमध्ये काम करतो, त्यांच्या संघटना आहेत, त्यांचा संप आहे, त्यांचा संप आहे, संघर्ष आहे. त्यामुळे भारताच्या राजकारणाला सुद्धा जो आकार मिळाला तो पाहायचा. मग तेच कामगारांचा पुढचा उपविभाग आपल्याला पाहायचा, अनौपचारिक क्षेत्र, म्हणजेच काही तर अनऑर्गनाइज सेक्टर, बाल कामगार. सगळेच कामगार सुरक्षित नाही, ज्यांना नोकरीमध्ये स्थैर्य नाहीये, विमा नाहीये, पेन्शन नाहीये, सामाजिक सुरक्षा नाहीये, असे गिग वर्कर्स काय आहे, तर त्यांचं काय, बालमजुरीचं काय, हे आपल्याला समस्या समजून घ्यायचं. शहरं वाढली तशी त्यांची बकाल, झोपडपट्ट्या पण वाढल्या. जिथं शहरांचं स्वप्न जे आहे ते, शहरात जाऊ, काहीतरी चांगलं करू, पोटाला चांगलं काहीतरी मिळेल, लेकरं बाळ चांगल्या शाळेमध्ये शिकशील, भविष्य काहीतरी उज्ज्वल होईल, ही असंख्य स्वप्नवराशी बाळगून ज्यावेळेस खेड्यातून कामगार किंवा सर्वसामान्य व्यक्ती शहरामध्ये येतो आणि आल्यानंतर त्याच्या हातामध्ये कुठेतरी आर्थिक गुलामी आणि दारिद्र्याची झोपडी हातामध्ये पडते, त्यावेळेस निर्माण होणाऱ्या समस्या ह्या भयान वास्तव निर्माण करणाऱ्या असतात. प्यायला पाणी नाही, स्वच्छ वातावरण नाही, आरोग्यासारखी अतिशय बिकट परिस्थिती, ही शहरीकरणाची किंमत आहे. आणि ती समाजशास्त्र आपल्याला शिकवतं की ती मोजायची कशी, गौरव, ती फेडायची कशी, ती किंमत कशा प्रकारे फेडायची. शहरामध्ये यायचं म्हणजे फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी नाही, तर असंख्य स्वप्न आहे, ती स्वप्नांचा ज्यावेळेस चक्का चूर होतो, तर भारताची लपवलेली वेदना आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायची. मग राजकारण आणि समाजाकडे वळायचे. थोडासा मिक्स टॉपिक आहे, टेक्निकल पण आहे आणि कन्सेप्च्युअल पण आहे. राष्ट्र म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, नागरिकत्व म्हणजे काय, भारताचं कसं विविधतेत एकात्मतेचं वैशिष्ट्य आहे, लोकशाहीने कोणते हक्क दिले, बरोबर, फक्त नागरिकत्व फक्त कायदेशीर नाहीये, कर्तव्य आणि सहभागाचं वचन आहे.
जी व्यक्ती आपल्या कर्तव्याचं पालन करत नाही, फक्त अधिकार मागते, तर ती व्यक्ती गुलामगिरीमध्ये जाते आणि गुलामाला फक्त कर्तव्य करावी लागतात, अधिकार कधीच मिळत नाही, हे लक्षात घ्या. मग राजकीय पक्ष, ते दबाव गट, सामाजिक राजकीय जे काही अभियान आहे, त्यांचं एक टेक्निकल टॉपिक आहे. राजकीय पक्ष म्हणजे काय, दबाव गट म्हणजे काय, हे आपण पेपर 1च्या संदर्भात पण पाहतो. राजकीय अभियान म्हणजे सत्ताधारी वर्ग जे आहेत, हे लोकशाहीला चालवणारे इंजिन आहे. लोकशाही आपण जसं म्हणतो इंडियन डेमोक्रेसी बिकमिंग फॅसिझम ऑफ इंडियन पॉलिटिशियन्स. भारतीय लोकशाही ही राजकारण्यांची हुकुमशाही बनते का, तर हे समजून घेण्याचं साधन म्हणजे समाजशास्त्र. पुढे आहे म्हटलेलं प्रादेशिकवाद आणि सत्तेचं विकेंद्रीकरण. म्हणजे भारतातील विविधता कधी प्रादेशिक अभिमानाचं स्वरूप घेते, कधी प्रादेशिकतेच्या राजकारणात तणाव निर्माण होतो. 73-74व्या घटनादुरुस्तीने आपण नगरपालिका पंचायत राज विकेंद्रीकरण केलं, हा एक भाग पाहायचा. पुढे सेक्युलरायझेशन म्हणजे धर्मनिरपेक्षता काय, धर्माच्या चौकटी बाहेर जाऊन समाजाने जगण्याची कला जी आहे त्याला आपण निधर्मीकरण किंवा सेक्युलरायझेशन. भारतीय संविधान सेक्युलर आहे याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो भारतामध्ये तुमच्या धर्माच्या लोकांची संख्या किती आहे याने फरक पडत नाही, तर तुम्हाला तेवढंच इक्वल प्रोटेक्शन आहे. कलम 14 मध्ये 2 कन्सेप्ट आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ मीन्स ऑल द सिटीजन्स आर सेम, पण इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे काय की ज्याला जितकं प्रोटेक्शन आवश्यक आहे तितकं प्रोटेक्शन मिळणार आहे. जो अधिकचा कमजोर असेल त्याला जास्त प्रोटेक्शन मिळणार आहे. साधी गोष्ट आहे, आजारी माणसाला आपण स्वेटर घालतो, नॉर्मल माणसाला स्वेटर घालत नाही, आणि रडत पण बसत नाही नॉर्मल माणूस मला स्वेटर नाही म्हणून. गरज आहे त्याचप्रमाणे वागावं लागते, त्याला इक्वल प्रोटेक्शन आपला असतो. तो अभ्यास आपल्याला इथं करायचा. पण धर्म जरी सेक्युलर राष्ट्र असले तरी तो राजकारणाचा केंद्रस्थानी कसा आहे त्याचं कॉन्फ्लिक्ट समजून घ्यायचं आहे. आधुनिक भारतातील सामाजिक चळवळी, शेतकऱ्यांच्या चळवळी पाहायच्या, स्त्रियांच्या चळवळी पण पाहायच्या. सुरुवातीला जी स्त्री 4 भिंतींच्या आतमध्ये अडकलेली होती, ती गांधीजींच्या आंदोलनानंतर घराच्या बाहेर पडली, रस्त्यावरती लाठीकाठीच्या संघर्षामध्ये ती जखमी पण झाली, आणि तिथून जे काही स्त्री चळवळीचं जे काही सुरू झाला जो भाग, स्वातंत्र्य लढा, शिक्षण, बरोबर, स्त्रीवादी विचारसरणी, फेमिनिस्ट विचारसरणी, तर हे सगळं स्त्रियांच्या चळवळी आपल्याला पाहायचं. इथं थोडंसं आपण जास्त डिटेल पाहूया. त्यानंतर मागासवर्ग आणि दलित चळवळी. असं म्हटलं जातं की दलित चळवळीचं जे काही विद्रोह आहे त्या विद्रोहाच्या पायाशी मूळचा विचार जो आहे तो मूळचा विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्रोही विचार. मग हा बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली दलित चळवळीने सांगितले की समानतेशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे. जसं अण्णाभाऊ साठे म्हणतात, देश की आजादी झोटी है क्योंकि जनता भूकी. हे स्वातंत्र्य खोटं आहे, कारण देशातील जनता जर उपाशी असेल, म्हणजे भगतसिंग म्हणतात की आजादी नाही धोका है, गोरो संघ समझौता है. कमेंट गेले होते माझे. ओके, मग हे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, दलित चळवळ, आरक्षण हक्काची चळवळ, बरोबर, आरक्षणाचा संदर्भ इथे डिटेल पाहायचा आपल्याला, जातीभेदाविरोधी आंदोलन, बरोबर, हे सगळं पाहायचं. मग पर्यावरण चळवळी आहे, चिपको आंदोलनापासून नर्मदा बचाव, सायलेंट व्हॅली, हवामान आंदोलन सगळं. मग वांशिकता किंवा अस्मितेच्या चळवळी आहे, म्हणजे पूर्व भारतातील आयडेंटिटी क्रायसिस आहे, बरोबर, पूर्वोत्तर भारत म्हणजे नॉर्थ ईस्ट मधला, सॉरी. मग मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, ओबीसी आंदोलन आहे, या सगळ्या चळवळी, अस्मितेचा जो आवाज आहे तो आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. पुढे आपल्याला टेक्निकल टॉपिक आहे, लोकसंख्येचं गतित्व समजून घ्यायचं आहे. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यावेळी तरुण राष्ट्र होता, लोकसंख्या 35 कोटी, ती आता 140 कोटीपेक्षा जास्त गेली. मग आता एक महापर्व आपण साजरं करतोय, त्याचं आकारमान कसं वाढत नाही, आकारमान कसं वाढते, रचना, वितरण काय आहे हे पाहायचं आहे.
प्रजनन दर जास्त आहे, जन्म मृत्यू स्थलांतराच्या कन्सेप्ट, हे टेक्निकल कन्सेप्ट आहे, लोकसंख्या आणि त्या संदर्भातील टेक्निकल आहे. मग लोकसंख्येचं धोरण आहे, भारताने जगात पहिल्यांदा सांगितलं की हम दो हमारे दो पासून जगातील पहिला देश होता की ज्याने लोकसंख्या धोरण जाहीर केलं, आणि जगातील पहिला देश आहे की ज्याने लोकसंख्येचे सगळे रेकॉर्ड मोडले. आता हे खरं तर विरोधाभास आहे, बरोबर का नाही? म्हणजे जगातला पहिला देश की ज्याने लोकसंख्या कंट्रोल करण्यासाठी धोरण जाहीर केलं, आणि जगातला पहिला देश की ज्याने लोकसंख्येचे सगळे रेकॉर्ड मोडले. तर हे दुर्दैव आहे, म्हणजे हे दुर्दैवी आहे. तर हे सगळे काही प्रश्न आहेत हे आपल्या इथं सोडवायचे आहेत. मग आज वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर आहे, म्हणजे पेन्शन, आरोग्य, निगा यांचे प्रश्न आहेत. लिंग दर तफावत आहे, बालमृत्यू, शिशुमृत्यू, प्रजोत्पादक आरोग्याच्या समस्या आहे स्त्रियांच्या, त्या याच्यामध्ये पाहायच्या. सामाजिक स्थित्यंतर जे आहे, बरं, विकास केलाय पण त्या धावण्यात धडपडी पण झाल्या. कशा? तर विस्थापन, पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले. मोठी धरणं, खाणी, महामार्ग, बरोबर, ही विकासाची पावलं होती. पण या विकासाच्या पावलांनीच हजारो लोकांचं घर उखडलं, जंगल नष्ट झालं. मग केवळ शब्द नाही शाश्वतता, तर भविष्यातला प्रश्न झालाय तो समजून घ्यायचा. हे टॉपिक फास्ट का सांगते, कारण हे जीएसचे टॉपिक आहे, ते आपण डिटेलमध्ये पाहणार. मग दारिद्र्य, वंचितावस्था, विषमता, गरिबी हटला असं आकडेवारी सांगते, पण तसं नाही. इंडिया आणि भारतामध्ये जी दरी आहे ती दोन जगांमधली दरी अजून तशीच आहे. महिला अत्याचार, महिलांसंदर्भातील सर्वाधिक कायदे असणाऱ्या देशांपैकी एक देश आहे तो म्हणजे भारत. आणि महिलांवरती सगळ्यात जास्त अत्याचार जिथं होतात ते त्या जगातील त्या देशांपैकी एक देश आहे तो म्हणजे भारत. मग महिला अत्याचाराचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला प्रामुख्याने समजून घ्यायचे आहेत की महिला अत्याचार ही कन्सेप्ट काय, महिलांच्या हिंसाचाराच्या संदर्भात. येस, महिलांच्या संदर्भातला. मग हा जो भाग आहे, बरोबर, दारिद्र्य, वंचितता, विषमता, महिलांवरचे अत्याचार, स्त्रिया पुढे गेल्या पण हिंसाचार तोच आहे, अत्याचार तोच, दहेज, बलात्कार अजूनही समाजाच्या काळोख्या कोपऱ्यामध्ये उभे आहे. तर तिथं हे समजून घ्यायचं आहे. मग पुढचा टॉपिक आपला आहे जो जुनाच आहे पण तो नव्याने जातीय संघर्ष असेल, म्हणजे कास्ट कॉन्फ्लिक्ट, बरं, आरक्षण, सामाजिक न्याय, आयडेंटिटी क्रायसिस, हे समजून घ्यायचं. कधी आंदोलन, कधी संघर्ष. मग याच्यामुळे काय दिसतंय की जात अजूनही आपल्या समाजाची जखम आहे, तर ते समजून घ्यायचं. मग पुढे आहे वंशाच्या आधारावरचा संघर्ष, धर्माधारित संघर्ष, धार्मिक पुनरुज्जीवनवाद. म्हणजे काय की सगळीकडे बघा, पूर्व नॉर्थ ईस्ट मध्ये आज वांशिक चळवळी चालू आहे, काश्मीरमध्ये धर्माच्या आधारावरून वाद चालू आहे. सगळीकडे वाढत असलेला धार्मिक पुनरुज्जीवनवाद आहे, जो तो म्हणतोय माझा धर्म श्रेष्ठ आहे. प्रॉब्लेम काय माहिती का, मी जर म्हणलो ना की देव किती आहे रे मित्रांनो, ईश्वर अल्लाह किती आहे, तर तुम्ही म्हणणार एकच आहे सर. प्रॉब्लेम कधी होतो, मी विचारलं की कोणता एक आहे, इथं प्रॉब्लेम सुरू होतो, बरोबर का नाही? मी जर विचारलं ईश्वर एकच आहे का, यस, मग तुम्ही म्हणणार सर नाही एक आहे पण तो माझा आहे ना, तोच एक आहे, त्याचा वाला नाही. मग ही जी धार्मिक पुनरुज्जीवनवाद आहे, संघर्षाचं बीज इथं आहे, तो आपल्याला शिकायचं. बाकी निरक्षरता आणि विषमता तर आहेच, म्हणजे तो आपला भागच आहे की शिक्षण कसं आहे, ज्ञानाची विषमता, सगळ्या विषमतेची आई कशी आहे. आणि ही अखंड यात्रा जी आहे, बरं, भारतीय समाजाची अखंड यात्रा, तर ती अखंड यात्रा आपल्याला अशा प्रकारे समजून घ्यायची आहे. औद्योगिक पासून धर्म, समाज, सामाजिक चळवळी, लोकसंख्या, शिस्त, बरोबर. मग भारतीय समाजाची जी नदी आहे ती मंद गतीने वाहते, कधी प्रचंड पूर येईल तिला, सगळंच तुम्हाला कन्सेप्च्युअल भेटेल अशातला भाग नाही. कधी ती अतिशय मंद गतीने वाहेल, कधी प्रचंड पूर येऊन फास्ट वेगाने वाहेल. परंपरा, जात, धर्म, वंश, भाषा, स्त्री, पुरुष, ग्रामीण, शहरी, सगळं सगळं घेऊन पुढे सरकत राहणार आहे. आणि हा जो प्रवास आहे, हा प्रवास असणारे संघर्षाचा, हा प्रवास असणारे सर्वांना सामावून घेण्याचा, हा प्रवास असणारे काहीतरी नव निर्माण करण्याचा. आणि म्हणूनच भारत हा फक्त देश म्हणून नाही, तर एक जिवंत समाज कथा आहे जी अजून लिहिली जात आहे आणि जी अजून इथून पुढे शिकवली जाणार आहे. आणि अशा प्रकारे हा अभ्यासक्रम आपला पुढे 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 जात राहणार आहे. समजला का? अभ्यासक्रम हा फक्त अभ्यासक्रम होता. ओके, चला बाहेर या लेक्चर मधून.
हॅलो, बाहेर या, बाहेर या, सगळे बाहेर या. ओके, रिप्लाय करा. समजलं का? तर सिलेबस नुसता वाचून जर दाखवला असता तर थोडस ते रटाळ झालं असतं. एका गोष्टीबद्दल क्षमस्व. खरं तर सिलेबस ऍज इट इज इंग्लिश मध्ये टाकायला पाहिजे होता, बरोबर. पण काय झालं माहितीये का, मी प्रामाणिकपणे सांगतो की मी विसरलो. बरं, म्हणजे माझ्या समोर जी फाईल आहे तिथं इंग्लिश मध्ये आहे, पण मी मान्य करायला काय हरकत नाहीये, मी त्या तंद्रीतच होतो की कसं टॉपिक करायचा, कारण नुसता वाचून दाखवला तर बोर झाला असतं. मग ते तंद्रीमध्ये मी ते विसरलोच. ते मग अशी मला अथर्वने मेसेज टाकल्यावर लक्षात आलं की अरे, तो सिलेबस इंग्लिशमध्ये टाकायचाच राहील. तर तेवढं फक्त जरा आजचे दिवस ऍडजस्ट करा. ते मी टाकेल, म्हणजे उद्या ते इंग्लिश, म्हणजे उद्यापासून ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस इंग्लिश मराठी ते दोन्हीही सुरू होईल. तर त्यामध्ये काय झालं नेमकं, डिपार्टमेंटचे कोर्सेस काल सीआरपीसी म्हणजे बीएनएसएस संपत होतं. तर ते सगळं रॅपअप केलं, सगळा तो विषय संपला, सगळा कायदे सगळे संपले. आणि त्याच्यानंतर मग ती फाईल बनवायच्या नादात काय झालं काय माहिती, म्हणजे सगळे फाईल लक्षातच नाही. हा, उद्यापासून 11वीची पुस्तकं, 12वीची पुस्तकं, छोट्या छोट्या गोष्टी, एकदम लोड नाही देणार तुमच्यावरती. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत उद्यापासून. छोट्या छोट्या गोष्टी असणार. तर रिलॅक्स मध्ये उद्या असणार. मग ते आपण काही हळूहळू हळूहळू छोट्या छोट्या कन्सेप्ट, समाज व्यवस्था म्हणजे काय, 11वीच्या सिलेबसमध्ये काय सांगितले, 12वीचं काय सांगितले, त्यातले महत्वाचे टॉपिक कोणते. मग कोर सेक्टरला ते झाल्यानंतर अगदी एनसीआरटी संपल्यानंतर हात घालणार आहे. म्हणजे एनसीआरटी संपल्यानंतर वगैरे त्याच्यावरती आपण फोकस करूया, त्याच्यामध्ये काय अडचण नाही. तर जे इंग्लिश मिडियमचे आहे त्यांनी रिलॅक्स राहा. नाही नाही, नोट्स अजिबात काढायच्या नाही. जिथं नोट्स काढायच्या असतील तिथं मी सांगेल, सर्वच्या सर्व नोट्स लेक्चरलाच मिळतील तुम्हाला. म्हणजे तुम्हाला काही लिहायची गरज पडणार नाही. जर काही एक्स्ट्रा लिहायची गरज पडली तर ते मी फळ्यावरच, स्क्रीनवरच लिहून देईल जर वाटलं तर. कारण माझ्याकडे रेफरन्सेस असतात समोर, बरोबर. त्यामुळे जर एक्स्ट्रा काही वाटलं तर मी स्वतः लिहून देईन, तुम्हाला काही गरज पडणार नाही. येस, 11वी 12वी घेणार आपण. न्यूजपेपर काल सांगितलं ना, तुम्ही लोकसत्ता सध्या सुरुवात अगदी नवीन असाल, मराठीमध्येच वाचत असाल तर लोकसत्ताचं संपादकीय फॉलो करा फक्त. थोडेसे ऍडव्हान्स लेवलला असाल तर मग हिंदू लोकसत्ता फॉलो करू शकता, हिंदूला पण फॉलो करू शकता. आणि काही काळजी करायची गरज नाही, म्हणजे तुम्हाला काही बेसिक करायची गरज नाहीये. म्हणजे सर आम्हाला बेसिक गोष्टी सुद्धा कराव्या लागतील का, काही वाचून यायचं आहे का, तर काहीच वाचून वगैरे यायची गरज नाही. कन्सेप्ट एखादी नाही समजली लेक्चरला तर तिथंच विचारायचं की सर हे काही कळत नाहीये, बरोबर आम्हाला. तर तुम्ही तेवढं सगळं सुरुवात करा व्यवस्थित. परत एकदा, एकदा नाही समजलं तर दोनदा विचारायचं, दोनदा नाही समजलं तर तीनदा विचारायचं, आणि दुर्दैवाने समजा तीनदा नाही समजलं तर चौथ्यांदा विचारायचं, काही नाही फरक पडत. 10 वेळा समजत नाही ही तुमची नसते, माझी चुकी असते. तर तुम्ही तिथंच ते विचारून विचारू शकता, काही अडचण नाही, बिंदास्त एकदम. ऑप्शनलला पूर्ण तुम्ही रिलॅक्स होऊन बसू शकता. 11वी 12वी असं हळूहळू आपण जाणार आहे. 11वी पुस्तकामध्ये ज्या काही महत्वाच्या कन्सेप्ट आहे त्याच्यावरती फोकस करूया. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरती नाही करणार मी, ते सांगेल उद्या, कळेलच तुम्हाला. हे संपादकीय रोज वाचा, म्हणजे फार महत्वाचं आहे ते. तर त्याच्यावरती फोकस तुम्ही करू शकता. तर अभ्यासक्रम असा भाग होता आजचा आपला, तुम्हाला तो समजून सांगायचा होता.
इंट्रोडक्शनच्या माध्यमातून. तर तो थोडासा वेगळ्या पद्धतीने आपण घेतला. तसं चिंगी आणि आजीच्या गोष्टीच्या माध्यमातून पण सांगता आला असता, पण तिकडे नाही वळालो. म्हणलं ठीक आहे, तुम्ही थोडे नवीन पद्धतीने घेऊ आपण. तर अशा पद्धतीने जाऊया आज. मग जर काही प्रश्न असतील तर विचारा, नसेल तर उद्याच्या भागामध्ये आपण ते कव्हर करायला सुरुवात करू. हिंदू आणि लोकसत्ता खूप छान. हिंदू तर काही विशेष नाही, त्याची लेवल खूप जास्त हाय असते बऱ्याचदा. त्याची लेवल खूप हाय असते कधी कधी. तर तेवढं फक्त जरा बघायचं की बाबा आपल्याला कुठल्या गोष्टी कळतात आहे किंवा कुठल्या गोष्टी अडचण येते. जर काही शंका असेल आणि तुमचा मेसेज एखादा इग्नोर झाला असेल तर उद्या प्रश्न विचारा, आणि नाही तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाका. एक न्यू पर्स्पेक्टिव्ह उद्यापासून सुरू करू आणि नवीन प्रवास देखील उद्यापासून सुरू होईल. तर आजच्या भागामध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद सगळ्यांना.